प्राणसंकल्पना. तर आपण मागील पाठामध्ये, मागील व्याख्यानामध्ये सांख्य दर्शनाचा अभ्यास केलेला आहे. सांख्य सिद्धांत, सांख्य दर्शनातील जीव संकल्पना, जगत संकल्पना, अविद्या संकल्पना आणि ईश्वर संकल्पना म्हणजे ईश्वर नाही याची कारण, याप्रमाणे आपण अभ्यासक्रमानुसार अभ्यास केलेला आहे. आणि सांख्य दर्शनातील प्रमाण संकल्पना, प्रमाण विश्लेषण आपण केलेलं नाही. तर ते सर्व दर्शनांमधील प्रमाणशास्त्र आपण एकत्रित पाहणार आहोत. ठीक आहे. तर त्यानंतर मग सांख्य दर्शनाचं जे युगल दर्शन आहे, आणि आपण त्याच दर्शनामध्ये एम ए करत आहोत, आचार्य करत आहोत. त्यामुळे हे तर आपलंच आहे. तर आपलं दर्शन आपण 4 सेमिस्टरमध्ये अभ्यासणार आहोत. तर त्यापैकी इथे आपल्याला सामान्यपणे अभ्यासायचं आहे, डीपमध्ये जायचं नाही आणि कोणी तसा प्रश्न विचारायचाही नाही, बरं का. तर याप्रमाणे आपण योग दर्शन सामान्यपणे अभ्यासणार आहोत, बरं का. एक एक सूक्ष्म सूत्र आपल्याला पुढील सत्रापासून एक एक सूत्र भाष्यासह अभ्यासायला मिळणार आहे. तर आपल्याला योग दर्शनाचा अभ्यासायचं आहे. तर योग दर्शनाचे रचनाकार, सूत्रकार महर्षी पतंजली आहेत. तर महर्षी पतंजलीच्या कालखंडाबाबतही ऐतिहासिक मतमतांतर भिन्न भिन्न आहेत. ते आपण पुढील सत्रामध्ये पाहणार आहोत. तर ते काहीच न सांगता आपण पातंजल योग दर्शनाच्या सिद्धांताला प्रारंभ करणार आहोत. तर पातंजल दर्शन हे 4 अध्यायामध्ये विभाजित केलेलं आहे आणि हे 4 अध्यायामध्ये 195, कुठे कुठे पाठभेदाने 196 म्हणतात, तर असे 195 सूत्र आहेत. तर हे 195 सूत्रांचं विभाजन 4 अध्यायामध्ये केलेलं आहे. आणि पातंजल योग दर्शनाच्या अध्यायाला पाद म्हटलं गेलेलं आहे. पाद म्हणजे पाय, म्हणजे 4 पाय. मग प्रथम पाद, द्वितीय पाद, तृतीय पाद, चतुर्थ पाद, म्हणजे 4 पादामध्ये 4 भागामध्ये विभाजित केलेलं आहे. तर त्यातील प्रथम पादाला समाधिपाद म्हणतात. प्रथम पादाला समाधिपाद म्हणतात. म्हणजे जसं नाव आहे यथा नाम तथा गुण, याप्रमाणे समाधिपादामध्ये समाधीचं वर्णन केलेलं आहे. दुसऱ्या पादाचं नाव साधनपाद आहे. तिसऱ्या पादाचं नाव विभूतीपाद आणि चतुर्थ पाद, चौथ्या आणि अंतिम पादाचं नाव कैवल्यपाद आहे. त्यामध्ये कैवल्याविषयीचं वर्णन आलेलं असणार आहे. तर अशा प्रकारे हे 4 पादही आपल्याला प्रत्येक सूत्रानुसार पाहायचे आहेत. म्हणजे 195 सूत्र आपल्याला भाष्यानुसार अभ्यासायचे आहेत. तर पुढील सत्रामध्ये म्हणजे द्वितीय सत्रामध्ये आपल्याला प्रथमपाद आणि द्वितीय पाद, समाधी आणि साधनपाद आपल्याला व्यासभाष्यासह पाहता येईल. तदनंतर तृतीय सत्रामध्ये पहिल्या पेपरमध्ये विभूतीपादही अभ्यासायला मिळेल आणि चतुर्थ सत्रामध्ये कैवल्यपादही आपल्याला होईल. तर त्यामुळं आपल्याला एक एक पादातील फक्त मोजके विषय आता सांगणार आहे. आणि आपण इथे योग दर्शन म्हणून अभ्यासत नाही आहोत किंवा योग सूत्र अभ्यासत नाही, तर आपण समग्र दर्शनाचा अभ्यास करत आहोत आणि त्यातील मुख्य घटकांचा अभ्यास करत आहोत. कारण पेपरचं नाव आहे भारतीय दर्शनाची मूलभूत तत्वे किंवा भारतीय दर्शनाची प्राथमिक तत्वे. इंग्लिशमध्ये कसं होईल? फंडामेंटल ऑफ इंडियन फिलॉसॉफी. तर मूलभूत घटक पाहत आहोत. तर मूलभूत घटक कोणते पाहणार आहोत? तर जीव, जगत, ईश्वर, अविद्या आणि प्रमाण, या 5च गोष्टींचं विश्लेषण आपल्याला या आपल्या पेपरमध्ये असणार आहे. तर त्याच अनुषंगाने म्हणायला गेलं तर मग योग दर्शन अभ्यासत असताना यापैकी कोणता घटक योग दर्शनाने सांगितला नाही म्हणता येईल का? तर सगळे विषय सांगितलेत. चारवाक दर्शनाने ईश्वर नाही सांगितला, आत्मा पण नाही सांगितला. जगत सांगितलं, बरोबर आहे, सांगितलंच नाही. जैन दर्शनाने काही सांगितलंय? काही सांगितलं नाही, विस्तार केला नाही विशेष प्रकारे. परंतु योग दर्शनामध्ये जीवही सांगितलेला आहे. जगत विस्ताराने सांगितलं नसलं तरीही सांख्याचे सिद्धांत जशाला तसे स्वीकारून थोडंसं व्यवस्थित आणखी सांगितलेलं आहे, पण स्वल्प सांगितलंय. कारण सांख्याने खूप विस्तार केलेला आहे, बरोबर आहे. अगोदरच्या व्याख्यानकारांनी जे सांगितलंय ते थोडं काहीतरी विशेष वेगळं सांगितलं पाहिजे. त्या बाबतीत ते सगळं जशाला तसं सांगणं अपेक्षित असतंय का? नाही. थोडक्यात म्हणलं पाहिजे ह्या गोष्टी जशाला तशा स्वीकारा असं सांगितलं. त्यामुळे जीव सांगितलं आहे, जगत सांगितलेलं आहे,
जीव जगत ईश्वर सुद्धा सांगितलेला आहे आणि तो विस्ताराने सांगितलेला आहे. बरोबर आहे. जीव जगत ईश्वर झाल्यानंतर अविद्या सुद्धा सांख्याने सांगितलं असलं तरीही व्यवस्थित रूपाने पतंजलीने सुद्धा अविद्या सुद्धा सांगितलेली आहे. मग उरला भाग प्रमाणाचा. प्रमाण सांगितले आहेत का? हो, प्रमाणही सांगितलेली आहेतच. बरोबर आहे. तर या प्रकारे आपलं योगदर्शन परिपूर्ण आहे, खूप व्यवस्थित आहे आणि किती छोटं आहे तर 195 सूत्रातच केलेलं आहे बरं का. थोडे परिनिरे. बरोबर आहे. ग्लास बरंच दूध आहे पण प्युअर आहे, एक थेंबही पाणी नसलेलं आहे. बरोबर आहे. आणि 195 पाठ करायलाही सोपं, समजून घ्यायलाही सोपं, आणि हे समजलं तर समग्र दर्शन समजायलाही सोपं. म्हणजे सगळ्या दर्शनांचं सार, समग्र तत्वज्ञानाचं सार पतंजलींनी किती स्वल्प भाषेमध्ये केलेलं आहे, स्वल्प अक्षरामध्ये केलेलं आहे, अत्यंत कमी सूत्रामध्ये केलं. 195 सूत्र आहेत फक्त. तर त्यामुळं योग दर्शनाचं महत्व भारतीय दर्शनांमध्ये, भारतीय तत्वज्ञानामध्ये अनन्यसाधारण आहे बरं का. शिरोभागी आहे. आता कुणी म्हणतील आता योग दर्शन शिकवतोय म्हणलंच पाहिजे ना, मग असं कुणाला वाटण्याचं कारण नाही. बाकीचे दर्शन नाही आहेत का? असतील, परंतु हे अग्रणी आहे दर्शन, असं आपल्याला वाटलं पाहिजे. आपण असा अभ्यास केला पाहिजे. ठीक आहे. तर 4 पादामध्ये आहे. तर यातील विषय मग आपण सूत्र सांगितले, अध्यायांची नावंही सांगितलेली आहेत. ज्यांना काही एकत्रित असं लिहून घ्यायचे ते लिहून घेऊ शकतात. परंतु आपण योगामध्ये जे मे करत असल्यामुळं याचं एवढं विशेष हे करण्याची गरज नाही, कारण हे आपलंच आहे, आपलंच आहे. आणि हे आपल्याला आणखी अभ्यासायचं आहे. 4ही सेमिस्टर होईपर्यंत हे काही सुटणार नाहीये. तर आलेले विषय सांगतो आहे मुख्य. तर योग म्हणजे महर्षी पतंजलींनी व्याख्या अशी केलेली आहे की योग चित्तवृत्ती निरोध. योग म्हणजे चित्तवृत्तीचा निरोध होय. मग त्यानंतर योगाची व्याख्या केल्याच्या नंतर चित्तवृत्ती निरोधकालीन स्थिती कशी असते हे सांगितलेलं आहे. तदादृष्ट स्वरूपे अवस्थानम. मग त्यावेळेस स्थिती असते. मग व्युत्थान दशेमध्ये म्हणजे त्या अतिरिक्त वेळेमध्ये कशी असते तर वृत्ती सारूप्यम इतरत्र असंही सांगितलेलं आहे बरं का. अशा प्रकारे चित्तवृत्ती सांगितली. मग इतरत्र कुठे असते असं सांगितल्यानंतर 5 वृत्ती ह्या महर्षी पतंजली यांनी सांगितलेल्या आहेत. तर त्या 5 वृत्ती कोणकोणत्या आहेत तर प्रमाण वृत्ती, विपर्यय वृत्ती, विकल्प, निद्रा आणि स्मृती या 5 प्रकारच्या वृत्ती सांगितलेल्या आहेत. तत्पूर्वी पतंजलीने जरी स्पष्टपणे नाही सांगितलं असलं तरी चित्तवृत्ती निरोधाच्या प्रसंगामध्ये 5 भूमी सुद्धा सांगितलेल्या आहेत. सूत्रात नाही सांगितल्या पण भाष्यात आलेल्या आहेत. 5 प्रकारच्या भूमी ग्रंथात वाचलं असेल तुम्ही डिप्लोम्याच्या वगैरे, पण सूत्ररूपाने नाही पाहिलं. कुठं आलंय का तर सूत्रात कुठे सापडत नाही. फक्त 5 प्रकारच्या भूमी आहेत असं असं सांगितलं जातं. परंतु आपल्याला इथे भाष्यानुसार असल्या कारणाने आपल्याला त्या भूमींचं सुद्धा विश्लेषण पुढील सत्रामध्ये होईल. तर 5 प्रकारच्या भूमीही सांगितलेल्या आहेत. तोही इथे सांगणं काही प्रसंग नाही, आपला काही आवश्यकता नाहीये आणि ते पुढे होणारच आहे, त्यामुळे याला विशेष घेत नाही. तर 5 भूमी सांगितल्या, 5 प्रकारच्या चित्तवृत्ती सांगितल्यात. तर त्या 5 प्रकारच्या चित्तवृत्तीमध्ये पहिली वृत्ती आहे प्रमाण. आणि प्रमाण हे आपल्याला इथंच सांगितले गेलेले आहे. 3 प्रकारचे प्रमाण पतंजली मानतात. मग बाकीचे दर्शन काही 6 मानतात, कुणी 4 मानतात. मग ते सर्वच प्रकार यातच समाविष्ट आहे. वेगळं काही सांगायची आवश्यकता त्यांना वाटलेली नाही. कोणी कोणी विभाजन एकत्र करतं, मोगम धरतं, कोणी डजनामध्ये मोजतं. डजनामध्ये 12 असतात म्हणेल, मग कोणी अर्धा अर्धा डजन म्हणून करेल. जस्तेचा भाग आहे करण्याचा. जस्तेचं तिथं लॉजिक आहे. ज्यांना जसं वाटेल तसं. कुणाला लई क्लिष्ट करावं वाटतं, कुणाला लई सुटसुटीत सांगावं वाटतं. जस्तेची पद्धती आहे. बरोबर आहे. कुणाला असं वाटतं की क्लिष्ट 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 एवढं करायचं, गुंता 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 की बापरे, आणि गुंता करून सोडवायचा, मग किती विद्वान आहे असं दाखवा वाटतं कुणाला. आणि काही काही विद्वान असे असतात की गुंताच करत नाहीत, सहज सांगतात आहे एवढं सोपं असतंय का, मग काय आम्हाला जमतंय की, मग पुढचं किंमत करो अथवा न करो. परंतु काही जण सहज सांगतात, काही जण आडवाटेनं नेऊन नेऊन सांगतात लय अवघड आहे, लय अवघड आहे, लय अवघड आहे बाबा. मग सहज गोष्टीला अवघड करून सांगून महत्व वाढवतात. कोणी कोणी अवघड गोष्टीला सहज करून महत्व कमी करतात. बरोबर आहे. परंतु श्रोत्यांचं किंवा जाणकारांना ते कळालं पाहिजे म्हणून. बरोबर आहे. ते
कळालं पाहिजे आणि ते कळायला लागतो पारखी, त्याला लागतो पारखी, तो पारखी बनला पाहिजे. कारण देखण्याच्या तीन जाती वेठी वारतात त्यंती, जैसा भाव तैसे फळ स्वाती तो एक जळ. पाहे सांगे आणि जेवी अंतर महदंतर तेवी, तुका म्हणे हिरा पारखिया मुढागारा. तुकोबाराय सांगतात बरं का, हे पारख सुद्धा झाली पाहिजे. आणखी एक अभंग सांगतो तुकोबारायचा बरं का. एक तटस्थ मानसी एक सहजची आळशी, एक तटस्थ मानसी एक सहजची आळशी, दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो पारखी. दोन्ही सारखेच दिसतात. एक ध्यान पण करतय, एक ध्यानी करती जप, एक निवांत घेती झोप, दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो पारखी. मग पारखी झालं पाहिजे बरं का. मग थोडेपरी निरे असे पतंजली आहेत. असे पतंजली आहेत, काही गुंता न करता मग आपल्यावरती सहज उपकार केलेला आहे. आणि पतंजलीनी नुसता दार्शनिकच नाही तर आपल्याला प्रायोगिक अप्लाइड योगाला सुद्धा उगम केलेला आहे, मानसशास्त्राकडे सुद्धा आपल्याला देऊन उपकार केलेला आहे. म्हणजे ऐहिक आणि पारलौकिक दोन्ही अर्थांनी पतंजलींनी योग साधकांना उपकार केलेले आहेत. म्हणजे निव्वळ आपल्याला तात्विकही बनवलेलं नाही आणि निव्वळ फिजिकल देहात्मवादीही बनवलेलं नाही. त्यामुळं योग दर्शन खूप श्रेष्ठ आहे. परंतु एकांगी झालेले आहेत लोक. कसे एक आहेत तर निव्वळ आसन प्राणायामाचेच झालेले आहेत बरं का. लवचिक लवचिक एवढं लवचिक अंग आहे की हातावर चालतात, एक हातावर चालतात, डोक्यावरच चालतात. आता काय काय कशावर काय करणार आता सांगा, बस झालं की. किती किती करायला लागले. कोणी मग 10 मिनिटं थांबेल, 15 मिनिटं थांबेल, कोणी उलटच जगेल. आता काय करावं आता. मग ती योगी झालेली आहेत. हा, अशी खूप अवस्था झालेली आहेत योगाच्या, असे झालेले आहेत. मग तर योग आहे तर मग करून दाखवा. मग अंग वाकत कशाची योगी मग म्हणतात काही जण, की हा भाऊ नाही भाऊ तूच योगी आहेस. मग मग काही जण असे मग तात्विकच आहेत, मग काही निव्वळ तात्विकच आहेत. पण तात्विक नाही योगामध्ये, असं नाही बरं का. योगामध्ये जे प्रवृत्त झालेले आहेत ते फिजिकलच झालेले आहेत, आणि जे तत्वज्ञानाला प्रवृत्त झालेत ते वेदांताकडेच गेलेले आहेत. जे त्यांना तात्विक बुद्धी आहे ते सरळ वेदांताकडे जातात, योगाला स्वीकारतच नाही. म्हणून योग एवढा समग्र असताना हे एकांगी, म्हणजे आपण हत्तीच्या एका पायाला हाताला शेपटीला धरल्याप्रमाणे आहे, हे असं व्हायला नकोय. म्हणून मी का सांगतोय, आपण पहिल्या सत्रामध्ये आहेत योगाच्या, परंतु योगाचा समग्र ऐल पैल सर्व विस्तार आपल्याला कळाला पाहिजे. जिज्ञासा निर्माण करतोय मी. जे आता कॅमेरा बी बंद ज्यांचे आहेत त्यांना योगाबाबत सांगतोय. योग दर्शन कळालं की समर कळालं. मग दर्शनच आहे का बाबा, नाही तर फिजिकल अप्लाइड उपयोजनात्मक योग सुद्धा कळेल आपल्याला. त्यामुळे आपल्याला एकांगी नाही व्हायचं, परंतु निवड एकाला पण धरायचं नाही. जर देहात्मवादाला धरायचं नाही, देहाचाही उपचार करायचा आहे बरं का, मनाचाही उपचार करायचा आहे आणि आत्म्याचाही उपचार करायचा आहे. देहाला येणारे जे रोग आहेत तेही घालवायचे आहेत, मनाला असणारे रोग मनोरोगही घालवायचे आहेत, आणि जीवाला जे जन्ममरण रूप व्याधी झालेली आहे, जन्ममरणाची जी व्याधी आहे ती व्याधी घालवायची, हे सुद्धा योग शिकवतो. म्हणजे 3 रोग घालवणारा योग आहे. बरं का. योगेन चित्तस्य पदेन वाचाम मलम शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तम प्रवरम मुनीनाम पतंजलीम प्रांजलिरानतोस्मी, असे पतंजली आहेत. निव्वळ शास्त्राध्ययनच करून, निव्वळ आपल्याला वेदांताचे तत्वाचाच अभ्यास न सांगता सर्वच गोष्टी ऐहिक आणि पारलौकिक सुखाची सुद्धा इथे व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे योगदर्शन परिपूर्ण आहे बरं का. योगदर्शन परिपूर्ण आहे. इतर दर्शनांचा आधार घेण्याची योगाला गरज नाही. योगाची जी व्यवस्था आहे ती ऐहिक ते पारलौकिक परिपूर्णता आहे. त्यामुळं योग दर्शनातून सुद्धा मोक्ष मुक्ती कैवल्य प्राप्ती केली जाऊ शकते बरं का. तर त्यासाठी योगा साधकांनी सुद्धा, योगाभ्यासकांनी सुद्धा योगाला बारक करायचं नाही, ही आपल्यावर जिम्मेदारी आहे. आपण योगात MA झालो, योगामध्ये आचार्य झालो तर आपल्याला ते बोलता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे. योगाचा कमीपणा होऊ द्यायचा नाही, अशी आपली वैचारिक बैठक झाली पाहिजे बरं का. वैचारिक नव्हे, आणखी तात्विक बैठक झाली पाहिजे बरं का. आणखी सैद्धांतिक बैठक झाली पाहिजे बरं का. अशी होईल त्या नक्की योग आचार्य असो, नाहीतर मग योगा टीचर, नाहीतर मग आपण योगा टीचर, नाहीतर मग योगा थेरपिस्ट आहोत फक्त.
आचार्य म्हणायचं नाही, नाहीतर योगा थेरपिस्ट, बरं का. हा, मग यापेक्षा जर वेगळं व्हायचं असेल तर आचार्य हे समग्र असेल. तर आपल्याला योगाचा समग्र अभ्यास करायचा आहे. कुठून शिरलो आपण? वृत्ती. वृत्तीमधलं होतं पहिली प्रमाण वृत्ती. ही प्रमाण वृत्ती म्हणजेच प्रमाण सांगितलेली आहेत. तर ही प्रमाण वृत्ती 3 प्रकारची आहे. 3 प्रकारचे प्रमाण कोणकोणते आहेत? तर प्रत्यक्ष प्रमाण, दुसरं आहे अनुमान प्रमाण आणि एक शब्द प्रमाण आहे. तर आपण हे प्रमाणाचं जे अभ्यास आपल्याला येणार एकत्रित करणार आहोत, तिथे आपण हे घेणार आहोत. त्यानंतर ही प्रमाण वृत्तीच्या नंतर विपर्य नावाची वृत्ती आहे. मिथ्या ज्ञानम विपर्यो अतद्रुप प्रतिष्ठम. आता मी न पाहता हे सूत्र पाठ असले पाहिजेत बरं का, असं सांगताना. बोलायला लागले की आपल्याला समोर दृश्य दिसले पाहिजे असं पाठ करायचे. काही योग साधक मी असे पाहिलेत बरं का, जसं संध्योपासना करतात तशा प्रकारचे सकाळी दररोज 195 सूत्र वाचन करतातच नियमाने. पाठ झाले असले तरी ते पाठ करायचाच, कंटिन्यू वाचायचे, असं ठरले. जर कधी कधी पतंजलीला स्वाध्यायात इष्टदेवता संप्रयोग, बरं का, स्वाध्यायाने इष्टदेवतेचा संप्रयोग होतो सांगितलं आहे. मग वाचलं तर कधी तर पतंजलींना दया येईल, पतंजली पाठवतील कुणाला तरी, किंवा मनात बुद्धीला स्फूर्ती देतील आणि कळवतील. अशा भावनेने काही जण आहेत की विश्वासाने सूत्र वाचायचे, उग वाचायचे, कळू अथवा न कळू वाचन करायचे फक्त. असे सुद्धा साधक पाहिलेत मी, बरं का. तर त्यामुळे आपण सूत्रांचा आदर करूयात. असं आपल्याला पाठ झाले पाहिजेत. कुडके सरांना आहेत चांगले सूत्रपाठ, दुधगावकर सर तर आहेतच आहेत, आता मला माहितीच आहे त्यांचं, म्हणून त्यांचं नाव न घेता. पण बाकीच्यांनी सुद्धा सूत्राचं वाचन करायचं आहे. आणि अवघड काहीच नाही. सूत्र तर एवढे सोपे, एवढं कुठं सोपं नाही, बरं का. खरंच सोपे आहेत. बाकीचे ऐकतच नाही तर कसं होणार आहे. ठीक आहे, चला. तर प्रमाण वृत्ती झाली. विपर्य वृत्ती म्हणजे मिथ्या ज्ञान असतं ते विपर्य. आपण पाहिलं विपर्य, आणखी काल पाहिलं होतं. कुठे पाहिलं होतं? अविद्यामध्ये, सांख्याच्या. अविद्या म्हणजेच विपर्यय म्हणलेला आहे. आणि विपर्ययाचे 5 प्रकार केले होते, 5 बरोबर आहे. प्रकार. मग फरक असा, सांख्याने योग कळायला लागला आता. आता जर आपण कुठचा विषय सांख्याचा घेतला तर लगेच कळेल. आपल्याला 4 दर्शन पूर्ण झालेत. चार्वाक, जैन, बौद्ध आणि सांख्य, आणि हे 5वं आज 5 पूर्ण होणार आहेत. तर त्यामुळे आपल्याला 5 मधलं काहीही कळणार आहे, बरोबर आहे. 5 दर्शनामधलं आपल्याला व्यवस्थित तात्विक काही गोष्टी कळत आहेत. तर त्यामुळे आपलं चांगलं अध्ययन झालं हे दिसून येतं. तर विपर्य ही वृत्ती आहे इथं. तिथं विपर्य म्हणजे अज्ञान, अविद्या सांगितलेली आहे. आणि विपर्याचाच विस्तार, विपर्याचे 5 प्रकार सांगितलेले आहेत. त्या 5 प्रकाराचे परत काही प्रकार केलेले होते. किती प्रकार केले होते? केले होते ना सर? 62 प्रकार केलेले. 64 ना? 62. अविद्येचे 8, अस्मितेचे 8, रागाचे 10, 62. द्वेषाचे 18 आणि अभिनिवेशाचे 18. हा, छान जमलं बघा. 62 बरोबर आहे. 62. हा, मग हे आपल्याला इथे सुद्धा घेता येईल. सांगा, जर 62 नाव जरी सांगितलं, तपासणाऱ्याला माहित नसेल योगामध्ये एम.ए. झालेला असणार आहे, योगामध्ये एम.ए. झालेला असणार आहे, आणि अशाच इन्स्टिट्यूटमध्ये कुठं झालेला असणार आहे, बरोबर आहे. अशाच इन्स्टिट्यूटमध्ये असणार आहे. विपर्य आणि अविद्या हे एक तर त्याला वाटणारच नाही, होय, बरोबर आहे. विपर्य अविद्या हे त्याला वाटणार पण नाही, बरोबर आहे. त्याचे प्रकार पण पडले तरी पहिल्यांदा, मग ते अवघडच होणार आहे म्हणे. मग एवढं लिहिलंय म्हणजे कळत असेल बा, आपल्यापेक्षा नक्की शान आहे म्हणेल ते, बरोबर. शेवट झालं तर काय असेल त्याचं? एम.ए. योगा झाला असेल. एम.ए. झाल्यानंतर काय झालं? UGC नेट झाला असेल. आणखी पुढे काय झालं असेल? PhD झाली असेल. पण PhD त्यांनी योगामधल्या काय तत्वज्ञानामध्येच केलेली असेल का? थायरॉइडवर, बीपीवर, शुगरवर, आसनावर, प्राणायामावर, बंधावर, मुद्रा. परंतु योगाचार्य झाला तो, मास्टर झाला, PhD झाला, डॉक्टर झाला तो योगामधला. मग तो तपासाय असणार झाला असला तरी, मग त्यालाही वाटेल ही काय भानगड आहे की बा, असंच होणार आहे. मग तर त्यामुळे असा अभ्यास चांगला आहे आपला. तर असं आपण पुढे आणखी पाहूया. आणखी एक सांगणार आहे मी विषय, गेल्या वेळेस सांगितलं नाही ते. कोणत्या प्रकरणामध्ये? चित्तप्रसादन. चित्तप्रसादन, त्यामध्ये एक विशेष गोष्ट सांगणार आहे मी. जेव्हा येईल भाग त्यावेळेस मी तिथे आणखी एक वेगळं सांगणार आहे, थोडंसं विश्लेषण आलेलं त्याबाबत, बरं का. मैत्री, करुणा, अमृता, उपेक्षानाम, सुखदुःख, पुण्यापन विषयानाम, भावना, चित्तप्रसादनम, एवढंच म्हणलेलं आहे. परंतु त्याबाबत थोडंसं आणखी थोडासा विस्तार मी करणार आहे तिथे, तेवढं, बरं का. म्हणजे अगोदरही सांगितलेलं नाही, आणखी परत वेगळं सांगणार आहे. असं अनेक आहे बघा. 195 सूत्रातही अनेक काही सापडेल आपल्याला. ठीक आहे, चला कुठपर्यंत आलतो आपण? विपर्य वृत्ती. बाहेर नाही गेलो.
विपर्य वृत्तीच्या अनुषंगाने आपण विपर्यय नावाची अविद्या पाहिली आपण तिथे, आणि विपर्याचे 5 प्रकार. विपर्याच्या प्रकाराचे परत 62 उपप्रकार आपण केले होते बरं का. आणि तो विपर्यय आणखी कशात घेतला होता? काय काय गोष्टी होत्या संख्यामधल्या त्या विपर्यासोबत? तुष्टी, अतुष्टी, सिद्धी, अशक्ती. हा ठीक आहे ठीक आहे. विपर्यय त्यानंतर तुष्टी 9. हा, आणि अशक्ती, अशक्ती अशक्ती, 28. तुष्टी आणि हा हा सिद्धी ठीक आहे 8. ठीक आहे. हो 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 ठीक आहे, छान आहे. हे सांगायचं. आणि पुन्हा अविद्या जरी विचारली बरं का, अविद्या विचारली संख्यानुसार, तर काय करायचं हे सांगायचं. हे हे एवढं सांगितलं गेलेलं आहे सांख्य दर्शनामध्ये, आणि त्यानंतर सांख्यकारिकेमध्ये. आणि त्यानंतर विपर्यय घ्यायचं. विपर्ययामध्ये 5 प्रकार पडतात विपर्याचे, आणि त्याच प्रकारामध्ये त्याचे आणखी उपप्रकार 62 पडतात असं सांगायचं. आणि त्यातील विपर्ययामधील अविद्या हे काय आहे, जी की पतंजलीने कसं सांगितलंय, असं इकडचं तिकडचं तुलनात्मक केलं तर खूप उत्तर सुंदर झालं. ठीक आहे, चला पुढे. किंवा इथे पण तसं आपण घेऊ शकतो. तर बौद्ध दर्शनामधली पण अविद्या सांगू शकतोय सर आपण. बौद्ध हो. दर्शनामधले पण अविद्या सांगून अविद्या नुसती विचारल्यावर तुम्ही जे विचारला होता, हा 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 अविद्या म्हणजे काय, तर सगळं सांगता येईल आपल्याला. सगळं सांगायचं. अहो 10 पेजेस होतील, कमी कसे करावं असा एक प्रश्न आहे. 10-20 पेजेस लिहिता येतील, कमी कसं लिहावं? मग कमी काही फापट पसारा लिहायचं नाही, मोज कसं लिहायचं. आता 60चा फक्त उल्लेख करायचा, एवढंच झालं. परत दुसरा पॅरेग्राफ यांचा. जर नुसती अविद्या दर्शनशास्त्रातील अविद्या जर विचारली तर 4 वाकात सुद्धा लिहायचं, 4 वाकामध्ये लिहायचं. मग 4 वाकात विद्या म्हणली आहे का? नाही. तर जीवन जगण्यामध्ये जे काही आवश्यक आहे तीच विद्या आहे. म्हणजे जीवन जगण्याचे जे काही आवश्यक घटक आहेत ते पूर्तता करण्याची जे क्षमता तेच अविद्या आहे. मग आणि विद्या काय आहे, तर दंडनीती, राजनीती, अर्थनीती हेच विद्या आहे. मग त्याच्या अपोजिट आहे ते अविद्या. 4 वळी होतात तेही. ईश्वर, मग ईश्वर काय, ईश्वर मानला नाही. का मानला नाही, तर ते भौतिकवादी आहेत. मग तिथला जर ईश्वर जर म्हणला 9 दर्शनातील ईश्वर सांगा, तर 9चा 9 मधला सांगायचा. बरं का, नाही म्हणून सांगायचा. मग नाही तर का नाही सांगायचा, बस झालं. ठीक आहे, पुढे चला. तर विपर्यय वृत्तीचं लक्षण सांगितलं म्हणजे मिथ्या ज्ञान म्हणजे विपर्यय. म्हणजे दोरीवरती साप भासला, विपर्यय वृत्ती. दोरीवरती सोन्याचा हार भासला, विपर्यय वृत्ती. परंतु उजेड केल्यानंतर दोरी कळाली, साप वाटला होता परंतु दोरी कळाली, हे विपर्यय नसेल बरं का. ज्यावेळेस जे चुकीचं भासलेलं त्याचं नाव विपर्यय वृत्ती आहे. कायम ते विपर्यय नसेल. विपर्यय हा तात्पुरता असतो बरं का, कारण तो भास असतो. त्यानंतर विपर्यय वृत्तीच्या नंतर विकल्प नावाची वृत्ती, ज्याचं फक्त शब्दाने ज्ञान होतं. शब्द ज्ञानानुपाती वस्तुशून्यो विकल्प. शब्दाने ज्ञान होतं परंतु वस्तू अस्तित्वात नसते, याला विकल्प वृत्ती म्हणलेली आहे. निद्रावृत्ती म्हणजे जे अभावाचं आश्रय घेणारी वृत्ती, तिचं नाव आहे निद्रावृत्ती. त्यानंतर असेल स्मृती नावाची वृत्ती. तर स्मृती म्हणजे आठवण, स्मरण, अगोदर झालेल्या गोष्टींची स्मृती होणे म्हणजेच स्मृतिवृत्ती आहे. त्यानंतर मग चित्तवृत्तीच्या निरोधाचे उपाय सांगतात. त्यामध्ये मग पहिला उपाय सांगितलेला आहे अभ्यास आणि वैराग्य. मग अभ्यासाचं वर्णन केलेलं आहे. अभ्यासानंतर मग वैराग्याचं विश्लेषण केलेलं आहे. वैराग्याचे प्रकार पडलेले आहेत. परवैराग्य, अपरवैराग्य. अपरवैराग्याद्वारे संप्रज्ञात समाधी प्राप्त होते, तिला सबीज समाधी म्हणतात. आणि असंप्रज्ञात समाधी प्राप्तीसाठी कारण काय ठरतं, तर परवैराग्य ठरतं. मग समाधीचे प्रकार केले, असंप्रज्ञात, संप्रज्ञात. समाधीच्या प्रकारानंतर मग समाधी प्राप्त, कैवल्य प्राप्त योग्यांची वर्णन केलं. विदेह योगी आणि प्रकृतीलीन योगी असा प्रकार केलेला गेलेला आहे. त्यानंतर पुढे हे पहिली साधना चित्तवृत्ती निरोधासाठी काय सांगितली, अभ्यास आणि वैराग्य. उत्तम साधकासाठी मग अभ्यास आणि वैराग्याद्वारे चित्तवृत्ती निरोध होतो. आसन, प्राणायाम, बंध, मुद्रा काहीच सांगितलेलं नाही यांची. पुढे मग अशाच प्रसंगामध्ये मग चित्त प्रसादनाचा विषय येतो. मग चित्त प्रसादनाचे अनेक उपाय सांगितलेले आहेत. कोणकोणते सांगितले आहेत, कोणकोणते सांगितले तरी त्यामध्ये मग प्रच्छर्धन विधारणाभ्याम वा प्राणस्य. UGC नेटला गेल्या वेळेस प्रश्न आला होता
की हा कितव्या नंबरचा उपाय आहे. मला पण आलं नाही ते, वाचन केलं, पाठ केलं, पण नंबर पाठ केले नव्हते आपण, बरं का. म्हणून UGC नेटची परीक्षा देत चला, म्हणजे आपल्यालाही आव्हानं उभे राहतात आणि आपण चांगलंही करू शकतो. आलं का लक्षात? कुडके सर तुम्ही द्या, ज्यांना अभ्यासही चांगला, सूत्राला 15 मार्क, प्रश्न 20 ते 25 किंवा त्याहीपेक्षा जास्त मार्क येतात, बरं का. आणि तत्वज्ञानालाही 10% वेटेज आहे. त्यामुळं एवढ्या गोष्टीत खूप काही होऊ शकतं. पुढच्या वेळेस जूनच्या सत्रामध्ये तुम्ही UGC नेट सर्वांनीच फॉर्म भरा, दरवेळेस द्यायची परीक्षा, बरं का. तिथे गेलं की कळायला पाहिजे विद्यार्थी, खूप जण वयस्कर विद्यार्थी गेले की म्हणतात अरे हे कसं काय आलं, कारण तिथे काही नुसते योगाचे येत नाहीत, बाकीचे विषय सगळे विषयाचे असतात UGC नेट. मग ते वाटतं हे कशाला आलं गडे म्हणतात, मग कळतं त्यांना, आणि त्यामुळे प्रेरणा मिळते बाकीच्या. अरे एवढे वयस्कर व्यक्ती जर पोट भरलेलं आहे, हे जर शिकाय येत आहेत, म्हणजे आपण किती चुकीचे आहोत, आपण सरकारला दोष देत आहोत, आपण कुठेतरी कमी आहेत असं तरुणांनाही वाटेल आणि शिकण्यामध्ये उत्साह येईल. त्यामुळे वयस्कर लोकांनी गेलं पाहिजे. आणि आपल्यालाही काय वाटेल, आपण विद्यार्थी झालोय गडे आपण बी आणखी, 55 में बचपन. ठीक आहे, चला विनोदाचा भाग झाला. तर कुठपर्यंत आलो होतो आपण? समाधीचे प्रकार, योग्यांचे प्रकार सांगितले गेलेले आहेत. त्यानंतर मग हे काय सांगण्यात आलं? चित्त प्रसादनाचे उपाय सांगण्यात आले. चित्त प्रसादनाच्या उपाय याच्यानंतर मग पुन्हा ईश्वर प्रणिधान हा सुद्धा एक उपाय आला. ईश्वर प्रणिधानाने सुद्धा आपल्याला चित्तवृत्तीचा निरोध साधता येतो, असा विषय आल्याच्या नंतर मग आता आपण ईश्वर विषयावरती येणार आहोत. ठीक आहे, आता आपण आपल्या अभ्यासक्रमातील विषयाला, हे ओझरचा अभ्यास घेऊन आपण इथे आलेलो आहोत. तर आता ईश्वर प्रणिधानासाठी मग ईश्वर प्रणिधानाद्वा, आता तिथे वा 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 म्हणजे अथवा, वा शब्दाचा अर्थ आहे अथवा, वा शब्दाचा अर्थ आहे अथवा, किंवा हे किंवा ते म्हणल्यासारखं. त्यात ईश्वर प्रणिधानाद्वा अथवा ईश्वर प्रणिधान हा एक आहे समाधीचा लाभ होण्यासाठी शीघ्रतम मार्ग. काय आहे? ईश्वर प्रणिधान. मग इथं आतापर्यंत काहीच विषय आला नव्हता आणि योगदर्शन सांख्यातून आलेला आहे म्हणल्यामुळं मग सगळे साधक असं म्हणत होते की इथे ईश्वर नाही, ईश्वर नाही, ईश्वर नाही, पुरुष प्रकृती, पुरुष प्रकृती. इथं तर विषय तो पण आला नाही. योगदर्शनात आणखी विषय आलेला नाही पुरुष प्रकृतीचा, परंतु संख्यामध्ये होता पुरुष प्रकृती. म्हणून आपल्याला वाटायला लागलं की दोनच तत्व आहेत का इथे. असं झालं, पुढील साधकांना वाटायला लागला तर ईश्वर प्रणिधान हा एक मार्ग सांगितला. मग ईश्वर प्रणिधान म्हणजे काय? मग ईश्वर प्रणिधानामध्ये ईश्वराचं स्थान काय, ईश्वर म्हणजे असतो कोण, ईश्वराविषयी माहिती सांगा, असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर मग पतंजलींना मग सांगावं लागलं ईश्वर काय आहे. तर त्यासाठी मग 24वं सूत्र सांगतात पतंजली. काय सांगतात? तर इथे हे आपला अभ्यासाचा विषय आहे, बरं का. क्लेश कर्म विपाक आश ऐर अपरामृष्ट पुरुष विशेष ईश्वर. तर इथे आपल्याला सूत्र म्हणून नाही येत, आपल्याला समग्र दर्शन म्हणून अभ्यास होतो. कुडके सर बरोबर आहे ना. परंतु आपण योगामधले असल्या कारणाने आपण सूत्र सांगतोय, वाचत पण आहोत. परंतु बाकीचे जे आहेत, आता जे कॅमेरे बंद केलेले जे आहेत, बरोबर आहे, तर त्यांना याबाबत काही माहित नसेल तरी आपण काय करत आहोत, अभ्यासक्रमाच्या बाहेर गेलेलो नव्हतो, किंवा हे 4 जण जे आहेत त्यांनाच बोलत आहेत असं अर्थ नाहीये. तर ते बाकीचं जरी कळालं नाही तर आपल्या अभ्यासक्रमाचा इतर विषय माहिती आहे तुम्हाला, जीव जगत ईश्वरा विद्या, त्यातील ईश्वर तत्व आता आपण सांगत आहोत. कशानुसार? योग दर्शनानुसार ईश्वर, हे आता आपण इथे सांगायला लागलेलो आहोत. तर इथं पतंजलीने ईश्वर सांगितला. ईश्वर कसा आहे सांगितला, तर ते सांगतात ईश्वर असा आहे क्लेश कर्म विपाक आणि आशय यांच्या अपरामृष्ट, म्हणजे याच्या बंधनात नसलेला, यांच्यापासून दूर असणारा, याच्यापासून कसा असणारा, याचा ज्यांना लवलेश नाही, असा तो ईश्वर आहे. मग तो ईश्वर सांगत असताना आपल्याला प्रश्नाचं उत्तर लिहित असताना कसं लिहावं लागेल? पहिल्यांदा सूत्र लिहिलं तर चालेल, सूत्र नाही लिहिलं तर आपण कसं लिहायचं, प्रश्न लिहायचा लगेच सांगतोय मी आता, बरं का. कारण याबद्दल जास्त क्लास घेणार नाही मी योगदर्शनाचे, कारण पुढे होणार असल्या कारणाने. तर उत्तर असं असेल, तर पातंजली योग दर्शनानुसार ईश्वर कसा असेल, तर क्लेश कर्म विपाक
आणि आशय या संबंधाने जो रहित असतो तो ईश्वर पतंजलीने सांगितलेला आहे. आणि रहित असणारा आणखी विशेष काय गुण सांगितला? पुरुष विशेष. आणखी एक विशेष प्रयोग काय केलाय? पुरुष विशेष असणारा. म्हणजे आपल्याला पुरुष तत्व माहिती आहे. पुरुष काय आहे? तर तो चैतन्य आहे. प्रकृती काय आहे? जड आहे. पुरुष काय आहे? विवेकी आहे. हे आपल्याला माहिती आहे. तर पुरुषामध्ये हे गुण आहेत. मग तसाच पुरुष आहे का? काय म्हणता येईल? मग असेच पुरुषाचे गुण आहेत का? मग अनेक पुरुष आहेत. आपण संख्यामध्ये काय पाहिलं? अनेक पुरुष आहेत. मग अनेक इथे ईश्वर आहेत का? नाही, ईश्वर मात्र एकच आहे. मग नेमकं कसं असेल बाबा असा प्रश्न तुम्हाला उत्तर देतोय आणि समजावून पण सांगतोय बरं का. बाकीच्यांनी सर्वांनी लक्ष द्या बरं का. कन्सेप्ट संकल्पना व्यवस्थित करत आहे. मग असाच पुरुष सारखा ईश्वर आहे का? चेतन पुरुष. तर चेतन आहे बाबा. पुरुषासारखे गुण आहेत परंतु विशेष म्हणण्याचं तात्पर्य. सामान्याने विशेष. आपण म्हणू माणूस. माणूस म्हणलं की सामान्य गोष्ट झाली. कसला मग? काळा माणूस. मग वेगळा झाला, विशेष झाला. माणूस, उंच माणूस विशेष झाला. माणूस, घोडा, घोडा, पांढरा घोडा, हे काय झालं? घोडा हे सामान्य नाम झालं. त्यामध्ये विशेषण काय लावलं? काळा, पांढरा, हिरवा. गाय, नीलगाय. आलं लक्षात ना? डॉक्टर, हाडाचा डॉक्टर. डॉक्टर म्हणलं काय कळालं? दृश्य समोर आलं, अरे तो उपचार करतोय, तो उपचारक आहे. डॉक्टर म्हणलं की तो उपचारक आहे. आयुर्वेदाचा डॉक्टर, अरेकडे मग ते औषध, वनस्पती, संस्कृत वगैरे त्यांच्याकडे असते काय की मग मन, रस, धातू, त्रिदोष असा भाग असेल. ॲलोपॅथी असलं की मग काय म्हणतं? WBC हे ते भानगडी ते असेल सेल. इकडं म्हणलं की समदोष, समाग्रेश, समधातू, मलक्रिया असं कळतं. तशा प्रकारचं विषय बाजूला न जाता येऊयात. काय तर सामान्याने विशेष. तर पुरुष शब्दामध्ये काय कळतं आपल्याला? हे घटक असतात. पुरुषाचे ठिकाणचे जे गुण आहेत ते ईश्वराच्या ठिकाणी असणार आहेत. परंतु पुरुष विशेष म्हणण्यामध्ये काय तात्पर्य आहे? तर पुरुष कधीतरी काय होतो? अविवेकी होतो. पुरुष कधीतरी बद्ध होतो. पुरुष प्रकृतीच्या अधीन होतो. पुरुष प्रकृतीच्या अधीन झाल्या कारणाने तो भोग घेतो. तो प्रकृतीच्या अधीन जाऊन अज्ञानाने, अविद्येने ग्रस्त होतो. तो पुरुष अविद्येने ग्रस्त होऊन क्लेशाने सुद्धा ग्रस्त होतो. क्लेशाने कसा ग्रस्त होतो? क्लेश कोणकोणते आहेत? मग विषय येतो आपल्याला पुढे. मग इथे क्लेशही लिहू शकतो मग आपण. तर क्लेश काय असतील? तर क्लेश कोणकोणते असतील? अविद्या. अविद्या नावाचा क्लेश आपण काल पाहिलेलं आहे बरं का. जर कालचं जर व्यवस्थित झालं असेल तरी तेच आहे, इथे काही वेगळं नाही, पण तरीही सांगतो. तर अविद्या नावाचा क्लेश आहे म्हणजे अज्ञान आहे. अविद्या म्हणजे आवरण आहे. म्हणजेच काय आहे? सांख्य दर्शनानुसार तम. सांख्य दर्शनानुसार तम म्हणजे अंधकार. प्रकाशाला झाकोळणारा, प्रकाशावरती आवरण आणणारा म्हणजे अविद्या आहे. म्हणजे खरं स्वरूप न कळू देणारा म्हणजेच विपर्यय आहे. आलं का लक्षात? दोन्हीचं जर तुलना केली तर चालेल. ठीक आहे. तर असा विपर्ययात्मक असणारा जो अविद्या आहे, तर मग ती अविद्या पहिला क्लेश आहे. आणि अविद्येमुळेच मग काय झालं? अस्मिता, मी हे आहे वाटायला लागलं. मग असं पुरुषाला वाटायला लागतं की मी बुद्धी आहे, चित्त आहे, चैतन्य आहे, मी देह आहे, असं वाटायला लागतं. अस्मितेपासूनच पुढे आणखी काय झालं? अविद्येपासूनच राग निर्माण झाला. ह्या गोष्टी आवडतात. सुखानुषयी राग हा. जिथे सुख वाटतं ते आवड निर्माण होते. जिथे दुःख होतं तिथे द्वेष निर्माण होतो. आणि मृत्यू ही खरी आहे वाटतं आणि त्या मृत्यूची भीती निर्माण होते. त्याला अभिनिवेश म्हणतात. अशा प्रकारचे 5 क्लेश आहेत. कुणाला? पुरुषाला. मग ह्या ईश्वराला मग असेच असतील की मग कधी होतात आणि कधी नाही असं असेल का? नाही, त्याला कधीच नव्हते बरं का. भेद पुरुषामध्ये याच्यामध्ये काय आहे? तर पुरुषाला क्लेश मुक्त व्हावं लागतं आणि हो नित्य क्लेशापासून मुक्त आहे. त्याला क्लेश कधीच झाले नसतात. असा तो पुरुष विशेष आहे ईश्वर. हा पुरुषासारखाच, फक्त पुरुषासारखं काय आहे? चेतन आहे. जड प्रकृतीसारखा नाहीये, चेतन आहे. परंतु विशेष चेतना पुरुष आहे हा. याचंच नाव ईश्वर आहे बरं का. परत
जर सांगायचं झालं तर वेदांतामध्ये ईश्वर मग अवतार घेतो, मग सीते 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 म्हणत 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 झाडाला मिठी मारतो, असं असं आपण पाहिलेलं रामायणामध्ये. असं ईश्वर इथे नसेल बरं का. म्हणून योगातील ईश्वर अवतार घेऊ शकत नाही. योगातील ईश्वर अवतार घेऊच शकत नाही, कारण तो कायम क्लेशमुक्त आहे. अलग लक्षात. आता ते पण तुलनात्मक सांगतो. म्हणून इथे अवतार घेणारा ईश्वर नसेल, मग इथला ईश्वर निर्गुणच असेल, कायमच निर्गुण असेल. मग कधी तर अवताराला येतो, वेगवेगळे अवतार घेतो, मग शरीर धारण करतो, मग आपल्याला दुःखी असल्यासारखा भासतो, लेकरं बाळ बायका पोरं करतो, असं आहे का इथे? नाही. आपले तुपले मारतो, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी, असं काही करायसाठी येतो का? नाही, तो येतच नाही. कारण इथे कसं आहे, हे विशेष पाहिजे आपल्याला. ईश्वर आहे बरं का. वेदांताकडे ईश्वर येईल आपल्याला. आता संख्यात तर ईश्वर नव्हता, बौद्धाकडे ईश्वर नव्हता. बौद्धाकडे ईश्वर होता का? नव्हता. जैनाकडे ईश्वर होता का? नव्हता. चारवाकाकडे तर असेल, मग कडे तर नसेलच नसेल. मग कुणाकडे ईश्वर नव्हता. इथून नवीन आयटम सुरू झालेला आहे. आता योग दर्शनापासून आपल्याला नवीन एक आयटम सुरू झालेला आहे. इथे वस्तू नवीन कळायला लागलेली आहे. मग बाकीच्याकडे तर नाहीच. म्हणून इथे सुरू करत असताना आपण तुलनात्मक इथूनच सुरू केलं. मग इथला ईश्वर आहे आणि तिथला पण ईश्वर आहे. पण इथला ईश्वर कसा आहे? क्लेशमुक्त आहे. त्या अविद्येने ग्रसित कधीच होत नाही बरं का. म्हणून त्याला अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश हे कधीच येत नाही त्याच्याकडे. मग कधीपासून त्याने हे काढून टाकलेत का? कधीतरी होते का? नाही, कधीच नव्हते त्या ईश्वरा. मग पुरुषाला होते आणि तो क्लेशमुक्त होतो. पुरुष हा क्लेशमुक्तीसाठी प्रयत्न करतो. आणि पुरुष विशेष असणारा हा ईश्वर कधीच क्लेशाच्या अधीन आलेला नव्हता. ठीक आहे, कळाले? क्लेश कळाले? सूत्र पाहू शकता 24. जरी कुणाला कळत नसेल तर हे काय सांगतोय? क्लेश कर्म म्हणजे ईश्वर हा क्लेशापासून मुक्त आहे आणि क्लेशापासून नित्यमुक्त आहे, असे शब्द वापरू शकतो बरं का. कधीच क्लेशाच्या अधीन झालेला नव्हता, कधी क्लेशाच्या अधीन नाही आणि कधीही भविष्य काळामध्ये क्लेशाच्या अधीन होणारही नाही. म्हणून तो नित्य क्लेशापासून वेगळा आहे. आता मग दुसरा घटक येतो. क्लेश म्हणजे काय हेही सांगितलं मी. क्लेश कोणकोणते हेही सांगितलं. आलं लक्षात? त्यानंतर दुसरं काय येतो? क्लेश कर्म. क्लेश आहेत म्हणजे क्लेशामध्ये पहिलं काय आहे? अविद्या. एकाचं सूत्र लावून सांगतोय बरं का. तुम्ही अभ्यासला असेल हे क्लेश कर्म विपाक आशय, असं असं कुठे पाहिले तुम्ही. परंतु यांचा एकमेकाशी संबंध कसा हे सांगतोय मी तुम्हाला. एकमेकाशी संबंध कसा आहे सांगतो बरं का. पतंजलींनी सूत्र केलंय, परंतु एका पाठोपाठ एक घेतलेलं आहे. म्हणजे पाठ न करता संकल्पना सांगतोय मी तुम्हाला. क्लेश म्हणजे क्लेशात पहिला काय क्लेश आहे? अविद्या. अविद्या म्हणजे आवरण आहे आणि अविद्येमुळेच बाकीचं तयार झालेलं आहे. मग अविद्येमुळेच आणि ह्या क्लेशांमुळेच काय निर्माण झालेलं आहे? मग ईश्वराला क्लेशच नाही. मग पुरुषाला क्लेश आहे म्हणजे तुम्हाला मला क्लेश होतात. आपलं तुपलं, चांगलं वंगळं, कुणाचा राग कुणाचा द्वेष असतो ना. मृत्यूची भीती आपल्याकडे आहे का? आहे. म्हणून आपण क्लेशमुक्त नाही आहोत. मग क्लेश आहेत म्हणल्यामुळं काय घडायला लागतं पुढं? ह्या अज्ञानाच्या अविद्येच्या जंजाळातून काय निर्माण होतं? तर कर्म. काय तयार होतं पुढे? कर्म. यातून तयार होतंय बरं का. बरं का. कर्म स्वतंत्रपणे सांगतो आपण. इथे सांगत असताना क्लेश नाहीयेत, कर्म नाहीयेत, विपाक नाही, आशय नाही असं म्हणतोय. परंतु हे एकमेकामध्ये कसे आहेत पहा. तर असणाऱ्याला सुद्धा ज्यांना क्लेश आहेत त्यांनाच कर्म होतात. ज्यांना क्लेश आहेत आणि क्लेश हे 5 होत नाहीत, ज्यांना अविद्या आहेत त्यांनाच 5 क्लेश होतात. म्हणजे फक्त अविद्या जननी आहे सगळ्याची. बौद्ध दर्शनासारखं आलं का नाही सांगा. बौद्ध दर्शनात अविद्येपासूनच सगळा प्रारंभ आहे. तसंच इथे पण आहे. आता मग अविद्येपासून उरलेले 4 क्लेश. अविद्यापासून अस्मिता, रागद्वेष, अभिनिवेश. मग ह्या 5 क्लेश म्हणजेच अविद्येपासूनच काय निर्माण झालं? कर्म. मग कर्माचे प्रकार. कर्म कोणतं? आपण पाप कर्म करतो, कोणी पुण्य कर्म करतं. कुणी पाप पुण्य करेल, कुणी पुण्य कर्म करेल, कुणी कधी पाप पुण्य, कधी पाप कर्म करेल, कधी पुण्य कर्म करेल. किंवा कधी कधी मिश्रित कर्म होतं. पाप करत असताना पुण्य घडतं. नाही मी सुपारी घेतोय बाबा पण अनाथ आश्रमात दान करतोय. काही जण आहेत ते मग सुपारी घेऊन अनाथ आश्रमाला दान करणार आहेत. काही जण म्हणतात नाही दारूचं दुकान चालवायचं आणि दान पुण्य करतोय, सप्ताह करतो. म्हणजे काय बंद पडलंय मग? हजारो संसार उद्ध्वस्त. कोण म्हणलंय सप्ताह घाल? कोण एवढं जेवण घालायला लावलंय? काही गरज नाही ते. बरोबर आहे.
व्यवस्था ईश्वराने केली असेल ना जस्त्याची. मग असं करतात काही जण. मग 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 त्यातून आपण काय म्हणायचं? मग पाप पुण्य सांगण्यासाठी सांगतोय बरं का, अवांतर विषय नाही जात मी. म्हणजे पाप मध्ये सुद्धा पुण्य घडतं का हे सांगण्यासाठी सांगतोय. म्हणजे मिश्रित कर्म, पाप पुण्यात्मक कर्म. मग पाप आणि पुण्य का करतो? नाही बाबा मग वाटतं की पाप कर्म करण्याने, दारू विकण्याने काय होईल, काय होईल? नाही नाही, जास्त पैसे मिळतील. सुपारी घेण्याने तर करोडावर लगेच लवकर मिळतात. सुपारीचं काम केलं तर दारू पण विकत बसण्याची गरज नाही, रोज कशाला हे करत बसा. हा, मग तिथेही जास्त मिळतील. आणि त्याच्यामुळे काय होईल? मग हे कशातून आलेलं आहे कळेल. मग त्याला पैसा मिळेल. मग पैसा काय मिळवतोय तो? अज्ञानामुळे. म्हणजे त्याला वाटतो की धनामुळे सुखप्राप्ती होते. आणि धनाविषयी काय झालंय त्याला? राग. राग म्हणजे आवड. आलं का लक्षात? क्लेश. म्हणून कर्म घडलेले. क्लेश आहे म्हणूनच कर्म घडलेलं आहे. दुधगावकर सर, क्लेश आहेत म्हणूनच कर्म घडलेलं आहे त्याला. अविद्या आहे. हे कुठून झालेलं आहे? राग. आवड का बरं आहे पैशाची बाबा? बरं ठीक आहे, का खून केला तो? पैसा मिळतो, ठीक आहे. पण नाही नाही, पैशासाठी नाही केलो. मग कशासाठी? नाही नाही, त्यानं माझं एवढे धुरा कोरला होता माझा, एवढं एवढं घेतलेलं आहे. नाही नाही, किंवा तो माझ्या नोकरीमध्ये अडथळा करतोय, तो माझ्या राजकारणामध्ये अडथळा करतोय, बरोबर आहे, तो माझ्या विरोधी निवडणुकीमध्ये उभा राहतो, आणखी काय काय असेल. मग हे कशातून आलेलं आहे? द्वेषातून आलेलं आहे. मग द्वेष कशातून आलेला आहे हे सांगा? अज्ञानातूनच आलेला आहे. अज्ञान म्हणजे अविद्येपासूनच आलेला आहे ना. म्हणजे अविद्याच आहे मुख्य सांगतोय. दर्शन एकत्रित करतोय दुधगावकर सर बर का. बौद्ध दर्शनाने योग दर्शनाचा समन्वय करतोय बरं का. एकसारखं दाखवतोय मी आता थोडस विचार. हे थोडस वेगळं आहे, तर हे पहा तुम्ही. तर द्वेष निर्माण झाला म्हणून मग हे झालं पाप कर्म, बरोबर आहे. हे प्युअर पाप कर्म, प्युअर पाप कर्म. आणि एक आता पुण्यकर्म करतात. ते पुण्यकर्म काय करतात? लय पुण्य करतात. देवदेव करायचं, स्नान संध्या उपासना इत्यादी 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 आणि काय असतील ते आता पुण्यकर्म. पुण्यकर्म का करतात? नाही बाबा चांगलं होतंय. काय पुण्यकर्म करण्याने काय होतं? तीर्थ करतात, काम्य कर्म करतात, व्रत वैकल्य करतात का? धनलक्ष्मी व्रत करायचं पुण्य आहे बाबा. काय होतं ह्याच्याने? धनप्राप्ती होईल. मग हे कशातून आहे? अज्ञानातूनच आहे. पुण्याच्या वाटेला कशाला? तर अज्ञानातूनच आहे ते सुद्धा पुण्यकर्म. पुण्याच्याच मागे लागणं म्हणजे का? नाही नाही, मग सेवा करायची का? पुण्य. आणि त्याच्याने काय होईल? संसारात सुख पडतंय, आपल्याला कधी दुःख होणार नाही, देवाचे आशीर्वाद मिळतील, लोकांचे आशीर्वाद मिळतील. मग हे सुद्धा अज्ञानातून आहे बरं का. चांगलं कर्म आहे बरं का, पण चांगलं होतंय असं याचं तात्पर्य माझं नाही म्हणायचं, पण ते पण अज्ञानातूनच आहे. म्हणजे कर्म हे अज्ञानातूनच घडतं. मग ईश्वराला नाही, हे कुठून विषय निघालाय लक्षात घ्या. हे काय सांगतोय मी? ईश्वराला नाही. मग ईश्वर पुण्यकर्म तर करायला जातो का? नाही. ईश्वर येतो का कधी? कोणी मरायला लागला तर, खून व्हायला लागला, हत्या व्हायला लागली, अडवायला येतो का? का? कर्मानुसार व्हायला लागले, त्याने संगती लावून ठेवले. मग तो पुण्यकर्मही करत नाही, कर्मच नाही त्याला लिप्त. कारण त्याला काय नाही? क्लेशच नाही. क्लेश पाच नाही, त्याला अविद्याच नाही बरं का. म्हणून त्याला कर्मच करत नाही. मग पाप कर्म करत नाही. मग चांगले तर कर्म करत असेल का? नाही. पण माणूस पुण्य तरी कर्म करतो, चांगलं आहे, पापापेक्षा बरं आहे पुण्यकर्म. त्यानंतर आणखी कर्माचे प्रकार कसे असतात? पाप पुण्यात्मक, पुण्य पापात्मक. म्हणजे असतंय पाप, पण त्यातून थोडंसं पुण्यही घडतं. पापामधून पुण्य घडणारं म्हणजे म्हणलो की दारूचं दुकान चालवून अनाथाश्रम चालवणारा, दारूचा धंदा करून अनाथाश्रम चालवणे. मग आता काय म्हणायचं? हे पाप कर्म करायला सोबत पुण्य, म्हणजे पाप पुण्यात्मक. पुन्हा असं चालेल काय करायचं? पुण्य पापात्मक, पुण्य पापात्मक. पुण्य करत असताना पाप करणारा, पुण्य करण्यामध्ये सुद्धा पाप घडत असतं. अशा प्रकारे पुण्य करता घडे पाप, दुग्ध पादोनी पोशिला साप, करोने अघोर जप, दुःख विकत घेतले. अशा प्रकारचं पुण्य करायचं तर नाही, पाप घडायला लागतं. ह्याला म्हणायचं पुण्य पापात्मक. मग योग्यांचं कर्म कोणतं असतं? तर हेतू फल आश्रय कैवल्य पादामध्ये येणार आहे. योग्याकडून कर्मच घडत नाही, कारण कर्माचा आश्रय जो साठ आहे तोच राहत नाही त्याच्याकडे. हे आपल्याला कैवल्य पादामध्ये येईल पुढे. तर आता आपण इथं ईश्वर पाहत आहोत. ईश्वर पाहत असताना मग क्लेशमुक्त आहे ईश्वर. पाच क्लेश ईश्वराला होत नाही किंवा नाही येत तो, आणि कधीच नव्हते. मग क्लेश असतील तरच त्याला कर्म घडतं. क्लेश म्हणजे अविद्या आहे, अविद्येच्याच अनुषंगाने तो कर्म करायला लागतो. म्हणून ईश्वराला कर्म नाही येत, तो जीवाला कर्म आहेत. पुरुष कर्म करतात परंतु ईश्वर कर्म करत नाही. म्हणून तो विशेष पुरुष आहे, परंतु चेतन आहे मात्र. मग जड आहे का तो?
निर्जीव आहे का, काम करत नाही का, नाही, चेतन आहे, परंतु तो पुरुष विशेष आहे बरं का, तो पुरुष नाही नुसता, तो पुरुष विशेष आहे. ठीक आहे, मग क्लेश नाही. आता कर्म पण कळाले, तो कर्म करत नाही, कारण कर्म करण्याची गरज नाही. क्लेश नाही म्हणलं की संपलं. उत्तर मला तर सांगतो, दार्शनिकांना सांगतो बरं का, दुधगावकर सर, बरं का, क्लेश नाही म्हणलं की बाकीचं काहीच नाही. क्लेश बी म्हणण्याचं नाही, अविद्या नाही, क्लेश पण म्हणण्याची गरज नाही, फक्त अविद्या काढली की बाकीचं काहीच नाही. म्हणून अविद्या क्षेत्र उत्तरेशाम. हा, अविद्या क्षेत्र उत्तरेशाम प्रसुप्ततोन विच्छिन्नोदाराना, ते प्रकाराने वासना यायला लागते. ते प्रसुप्त स्वरूपात, विच्छिन्न स्वरूपात, प्रसुप्त तनु विच्छिन्न आणि उदार स्वरूपामध्ये निर्माण व्हायला लागते. परंतु अविद्येचाच क्षेत्र विस्तार आहे. अविद्येपासूनच अशा स्वरूपामध्ये हे बाकीचे क्लेश होतात. कसे, प्रसुप्त, तनु, विच्छिन्न, उदार. तर याबाबतही वासना सांगितल्यात वेगवेगळ्या, त्याचाही विस्तार करता येईल, आपण करू सूत्राच्या वेळेस, आपण सूत्र अध्ययनाच्या वेळेस ते पाहूया. तर क्लेश आणि क्लेशामध्ये अविद्या हाच क्लेश आहे, आणि अविद्येच्याच अनुषंगाने 5 क्लेश होतात, आणि अविद्येच्या 5 क्लेशाच्याच अनुषंगाने कर्मही व्हायला लागतात. ते पुरुषाला होतात कर्म, कारण त्याला अविद्या आहे म्हणून. मग ईश्वराला अविद्या नाही म्हणजे क्लेश नाहीयेत, म्हणून त्याच्याकडून कर्मही होत नाही. मग आता पुढचा टप्पा घेऊयात, विश्लेषण करायला एका मुद्द्याचं. क्लेशमुक्त आहे तो परमात्मा, कर्म आहे का, मग नाही, त्याला कर्मही नाही, कारण क्लेश नाही म्हणून कर्म नाही. मग तिसरं काय घटक सांगितलेलं आहे, कोणी सांगा, नवीन कोणी सांगितलं, दुसरं कोणी हो, क्लेश, बघा कर्म, विपाक. विपाक. विपाक आणि आशय, विपाक आणि आशय. काही खालचे सांगा. हा, कॅमेरा बंद असणाऱ्यापैकी कोणी नाही, ठीक आहे. क्लेश, विपाक कर्म, नाही. विपाक, आशय. हा, असा पुरुष विशेष असणाऱ्याचं नाव ईश्वर आहे योगदर्शनात. ठीक आहे, तुम्ही सांगितलं, बरं केलं. हा, तुमच्याकडूनच होती अपेक्षा. तर क्लेश नाहीये म्हणून कर्म पण नाही, आता क्लेश पण नाही, कर्म पण नाही, म्हणून आता विपाक नाही. तर हा विपाक काय आहे बाबा, कसला पाक आहे का काही, काय म्हणतात ते, मुरब्बा वगैरे असं काही पाक तयार केलेला आहे का साखरेचा पाक, गुळाचा पाक, असंही वाटेल. हे विपाक विपाक म्हणजे काय, तर त्याबाबत सांगायला पाहिजे. होय, कुणाला माहिती आहे का, कुणी बघा, असं विपाक म्हणजे काही माहित नसेल, कधीच ऐकला नाही शब्द, तर विपाक म्हणजे जे आपण अज्ञान, पहिला क्लेश अज्ञान आहे, त्या अज्ञानामुळे जे आपण केलेले कर्म आहेत, मग कसे पण असू द्या, तर पाप कर्म, पुण्यकर्म, पाप पुण्यकर्म, पुण्य पाप कर्म, कोणतंही बरोबर आहे. नुसतं पापकर्म, नुसतं पुण्यकर्म, पापातून पुण्यकर्म, पुण्यातून पापकर्म, असं जे मिश्रित असो ना, सिंगल असो, असं जे कर्म आहे, आपण केलेली क्रिया आहे, ते कशातून झालेल्या, ज्ञानातून झालेलं कर्म. आता त्या कर्माचं मिळणारी हजेरी, रोजगार, पगार, त्याचं नाव आहे विपाक. विपाक म्हणजे आपण केलेल्या कामाचं फळ, आपण जे आता कर्म केलेले त्या कर्माचं फळ. म्हणजे मग पाप केलं असेल तर त्याचं फळ काय असेल, तर विपरीत परिस्थिती. पुण्य केलेलं असेल तर काय त्याचं विपाक, विपाक म्हणजे कळलं का, त्याचं फळ. विपाक, त्याचं फळ काय मिळेल, चांगली परिस्थिती, अनुकूल परिस्थिती. जर पाप पुण्यात्मक कर्म केलेलं असेल तर विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा थोडस सकारात्मक परिस्थिती, बरं का, बुडत्यास काडीचा आधार, असंही कधी कधी प्राप्त होतं. परत पुण्य पापात्मक कर्म केलं असेल तर काय होईल, तर चांगल्या परिस्थितीमध्ये सुद्धा कधी कधी धक्के, चांगलं होत 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 मध्येच धक्के काहीतरी करतात, अशी परिस्थिती. मग असे कर्म मिळतात, याला म्हणायचं विपाक, याला म्हणायचं फळ. आणि हे कशाचं फळ आहे, कर्माचं फळ आहे, बरोबर आहे. हे कर्माचं फळ, याचं नाव विपाक. हे कुणाला आहे, पुरुषाला, जीवाला, बद्ध जीवाला, अज्ञानी जीवाला हे आहे. हे ईश्वराला नाही आहे, हे ईश्वराला अजिबात नाहीत, कारण तो अविद्या नाही. आणखी परत सांगतो, कळावं म्हणून बरं का रिव्हिजन करतोय, बाकीच्यांनी लक्षात घ्या. यांना कळत असलं तरी पण मी परत 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 कंटाळा येईपर्यंत सांगतोय, तुम्ही विचारात तरी नाही तर समजून तर घ्या तरी. तर अविद्याच नाही, मग अविद्या नाही, त्याच्याकडून कर्म घडत नाही, मग अविद्या नाही, कर्म घडत नाही, त्यामुळे त्याचा रोजगार मिळत नाही. जो कामच करत नाही त्याला रोजगारच मिळत नाही, जो काम त्याला पगारच मिळत नाही.
बरोबर आहे. मग चांगलं केलं चांगलं मिळायचं, वंगळं केलं वंगळं मिळायचं, मिश्र केलं मिश्र मिळणार आहे. पण हे काहीच मिळत नाही, कारण त्याला कर्मच करत नाही. कर्म का होत नाही? त्याला अविद्याच नाहीये, म्हणजे क्लेशच नाहीत. मग आपण का करतो? आपल्याला फळ प्राप्त होतात किंवा का होतात मग? तर आपण कर्म करतो. आणि कर्म का बरं करतो? मग अविद्या आहे म्हणून, म्हणजे क्लेश आहेत म्हणून. आलं लक्षात? संगती लागली. ठीक आहे. त्यानंतर मग म्हणले मग ठीक आहे क्लेश नाहीये. मग खरं तर पतंजलीने असंच म्हणायला पाहिजे, नुसतं क्लेशमुक्त आहे, क्लेश पण म्हणायला नाही पाहिजे, त्याला अविद्या नाही. परंतु थोडासा विस्तार केलेलाच आहे. मग सूत्र एवढं तर कशाला आपण शब्द कमी करायचेत म्हणे. मग पुन्हा भाष्यकारांना अवघड झालं असतं. हे कमी केले शब्द तर भाष्यकारांना सांगावं लागतं मग पुन्हा, बरं का सर. भाष्यकारांना सांगावं लागतं मग पुन्हा. आता सांख्यकारिकेमध्ये करावं लागला ना विस्तार त्याचा. तसं इथे पण आता चित्तभूमी सांगितल्या नाहीत, पतंजलीने चित्तभूमी सांगितल्या नाहीत, मग व्यासांनी सांगितल्या. असं कित्येक ठिकाणी वरून असं गोष्टी झालेल्या आहेत. मग पतंजलीने म्हणले नाही बा, थोडं जास्त बोललेलं बरं. काय व्हायला लागलं आपल्याला? आगाव थोडं कमी जास्ती बोललं म्हणजे काय आपली काय जीभ झडणार आहे का आपलं काही बिल येणार आहे? मग काय व्हायला लागलं थोडं सांगू द्या. म्हणून सांगितलेलं त्यांनी, युक्ती सांगितली तुम्हाला, बरोबर आहे. तर अविद्या त्यापासून क्लेश, अविद्या क्लेशापासून कर्म, कर्मापासून त्याचं फळ मिळतं. आणि ते फळ मिळत नाही. मग फळ का मिळत नाही? तर तो कर्म करत नाही. कर्म का करत नाही? तो क्लेशाने ग्रस्त नाही. क्लेशाने ग्रस्त का नाही? तर अविद्येनेच ग्रस्त नाही ना, म्हणून करत नाही. ठीक आहे. मग आता चौथा एक घटक उरला. आता चौथा घटक काय असेल? योजनाताई तुम्ही. आशय. ठीक. आशय. आता आशय, ही आशय काय आहे बाबा? मग कवितेचा आशय, बोलण्याचा आशय म्हणजे काय आहे? आशय हेतू. म्हणजे भाव म्हणला जातो हेतू. आपण, बरोबर आहे. हेतू. हेतू अशा अर्थाने म्हटला जातो. तर मग इथं काय असेल? हेतू, सारांश. सारांश. आणखी ठीक आहे, शब्दात असं म्हणलं जातं आशय. आणखी शब्द असा आहे बघा, रेफरन्स. जलाशय. अर्थ. थांबा की, रेफरन्स. जलाशय. आता काय होतं? संग्रह. आणखी परत दुसरा कोणता शब्द आहे का व्यवहारातला? सानिध्यात राहतात तेच. ज्याच्या आशय असणार, जलाशय. त्याच्या अनुषंगाने राहणे किंवा त्याच्या सानिध्यात राहणे. आशय शब्द येण्यासाठी समजवण्यासाठी साठा. म्हणतोय मी. कळालंय साठा तुम्हाला? किंवा आमाशय, साठवणूक. पक्वाशय, अर्थ कळालाय साठवलेलं. हो. मूत्राशय. मूत्राशय, पित्ताशय, असं सांगतोय. आलं. शब्द सांगा म्हणत होतो मी, शब्द सांगा म्हणत होतो मी फक्त. आशय अर्थ माहिती कळाला तुम्हाला, अर्थ कळालेला आहे. परंतु बाकीच्यांसाठी म्हणतोय की आशय शब्द जिथे येतो तिथे, मग आपण कवितेचा आशय, असं असं बोलण्याचा आशय म्हणलं की आपण सारांश, त्याचा अर्थ, भाव असं म्हणतो. तर आता मग जलाशय, पित्ताशय, आमाशय, पुत्राशय, आणखी गर्भाशय. आता सांगा गर्भाशय. निष्कर्ष. अहो नाही ना, कामाला कोण बोललो वास आता? आता कसं राहणार काय? त्यात. आता ते संपला ना, असं नाही बोलायचं आता. गर्भ आशय, गर्भाशय म्हणजे गर्भ ठेवण्याचं ठिकाण, गर्भाचा साठा. पित्त साठवणूक आशय करणार. म्हणजे पित्त साठवून ठेवण्याचं ठिकाण. जल आशय म्हणजे जल, पाणी साठवण्याचं भांड, ठिकाण, जलाशय. पित्ताशय, गोडाऊन. मूत्राशय मूत्र जिथे साठून राहतं, मूत्राशय. आमाशय, आशय कळाला का? इथे नाहीये त्यामुळे आशय नाहीये. आशय गोडाऊन. म्हणजे साठा. आशय म्हणजे गोडाऊन. साठा. मग साठा नाही ईश्वराकडे, मग आमच्याकडे कशाचा साठा असतो बाबा? कर्माचा. साठा असतो बाबा मग. तर आता ते साठा कर्माचा. बघूया. तर कर्मापासून दोन भाग पडतात. याचा जर विस्तार करायचा झाला तर खूप सुंदर आहे. काही जण म्हणतात कर्मापासून कर्म घडत असेल. नाही, कर्मापासून दोन. आता आलेख आपण जसं प्रकृती पुरुषाचं पाहिलेलं आहे बघा, प्रकृतीपासून अहंकार, त्याचे दोन विभाग, असं असं केलं तर असं लागतो. थोडक्यात सांगतो आता मी, तरी सांगतोच. खूप जण म्हणतात बरं का, आता इथे असतील काही जण की कर्म केल्यामुळे काय म्हणतात, देवानेच करायला लावलंय की, बरं का सर, असं वाईट बघायला लावलं, देवानेच करायला लावलंय की, मग बलात्कार बी देवानेच करायला लावलेला आहे असं म्हणतात. मग त्याचं फळ त्याला मिळणार आहे, मग ते त्यालाच करायला लावलंय की, मग कर्माचा सिद्धांत ते खोटा ठरतो. कर्म सिद्धांत कसा खोटा ठरतो? खूप जण म्हणतात की देव करायला लावतो. देव करायला लावत नाही, कर्म ही करायला लावत नाही. जीव कर्म करण्यामध्ये स्वतंत्र आहे.
जीव कर्म करण्यामध्ये स्वतंत्र आहे, फक्त फलप्राप्तीमध्ये स्वतंत्र नाही तो जीव. बरं का, जीव कर्मामध्ये स्वतंत्र आहे, फलामध्ये स्वतंत्र नाही. तुम्ही चांगलं करू शकता पण चांगलं मिळेल असं नाही, म्हणजे तुमचं स्वतंत्र तिथे नाही. बरोबर, तुम्ही वाईट करू शकता पण तुमचं वाईट होणं हे तुमच्या हातात नाही. म्हणून कर्मण्येवा अधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर्माते संगोस्त्व कर्मणी, हे या श्लोकाचा अर्थ आहे. कारण तो हातात नाही पण कर्म करू शकतो. मग काय म्हणता येईल, आपण म्हणतो याबद्दल थोडं सांगतो. आपण इथे ईश्वरापाशीच थांबणार आहोत बरं का. त्यासाठी 5 ते 10 मिनिटांमध्ये आपण ईश्वर चांगला समजूया. उद्याचा तास होईलच याच्यावरती, योग दर्शनावर होणारच आहे. पण ईश्वर तर एक उत्तर चांगलं मिळालं, कारण ईश्वराबद्दलच प्रश्न आलेले आहेत खूप. कळायला असेल तर, पण आता लिहिता आलं तर बरं, नाही तर बघून लिहायचं जसं तसं. काय त्याच्यात एवढं, रेकॉर्डिंग चालू आहे वाटतं, काय बोललो मलाही कळलं नाही बघा, असं होते कधी कधी पण नाही. माझा लई प्रॉब्लेम आहे असं बोलण्याचा, कळतच नाही मला. काय प्रॅक्टिकल सांगत मध्ये बघून लिहायचं, हा प्रॅक्टिकल लिहिताना बघून लिहायचं. हा बघून लिहायचं, मला व्यवस्थित बघून अभ्यास करा असं म्हणलेलं आहे. ठीक आहे, चला. तर काय म्हणत होतो मी, आशयावरून आधी आलो की आशय सांगण्याच्या अगोदर मी काय सांगत होतो, फल आणि कर्म याबाबत जनमानसांमध्ये सामान्य लोकांमध्ये असली एक धारणा, चुकीची धारणा, हे सांगतोय मी. बरं का, कर्म म्हणजे आपल्याला असं करायला लावलं, हे करायला लावलं नाही देवानं, हे करण्याचं तुम्हाला फल दिलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ सांगतो, आपल्याला कुणाला एक दारिद्र्य प्राप्त झालेलं, कुणाला पैसाच नाही, खूप गरिबी आहे, गरिबी आहे, गरिबी आहे. कुठून गरिबी आली, गरीब आई वडिलाच्या पोटी जन्म झाला, एक झालं. मग हे का झालं, हे कर्म करायला सांगितलं नाही, आपल्याला फल प्राप्त झालेलं आहे. तर पतंजलींनी सांगितलं आणखी एक सूत्र आहे, सती मूले तद्विपाको जाती आयुर्भोगा. हा कर्माच्या विपाकाद्वारे काय प्राप्त होतं, तर सती मूले विपाको, त्या केलेल्या कर्माचा विपाक स्वरूपा, म्हणजे विपाक म्हणजे कळाले का, फलस्वरूपामध्ये काय प्राप्त होतं, सती मुले तद्विपाको जाती. जाती कशापासून, बौद्ध दर्शनात आहे का जाती, जाती कशापासून निर्माण होते, जाती भव भव जन्मापासून. बरोबर आहे, जन्मापासून. हा बरोबर आहे, जन्मानंतर जाती घेतलेली, आलं लक्षात. मग जाती निर्माण होते जन्माने, फलाने विपाकाच्या स्वरूपात काय मिळतो, जन्म प्राप्त होतो. मग कुठे जन्म व्हायचा, इथे काबर, इथे काबर, इथे काबर जन्माला आलो, याच आई वडिलांच्या पोटी जन्माला का आलो, याच गावामध्ये का आलो, अशाच परिस्थितीमध्ये का आलो, काळा रंग रूप काबर घेऊन आलो, नकटाच का आलो, इदराच का आलो, लय सुंदर का आलो. मग हे कशाच्या अधीन आहे, ते आपल्या अधीन नव्हतं, ते कर्माचा विपाक म्हणून प्राप्त झालेलं आहे. हे झालं कर्माचं फल. सती मुले तद्विपाको जाती. परत पुन्हा आयु, आयु म्हणजे आयुष्य. आयुष्य किती, कोणी 5 वर्ष जन्मत, काही एक उपजता मरती, बहिरंध होती पांगुळमुखी, असं सांगितलं तुकोबार आहे. कधी कधी तर काही जन्मताच मरतात, काही गर्भातच मरतात, काही 10 दिवस राहून मरतात, काही महिनाभराने मरतात, काही 20-30 काय असेल ते समजून घ्या. आता काही कधी मरतात, म्हणजे आयुष्य सुद्धा कशाने, विपाकाद्वारे प्राप्त झालेलं आहे. मग आता तिसरं काय सांगितलं, सती मुले तद्विपाको जाती आयु आणि भोगा. हा भोग म्हणजे आता भोग म्हणून आपल्याला, कुणाला नोकरी चांगली मिळते, कुणाला किती केलं तर नोकरी चांगली मिळाली नाही, मग नोकरी चांगली आहे, पैसा चांगला जास्त मिळतो, कुणाला पैसा चांगला मिळत नाही, कुणाला सत्ता मिळते, कुणाला सत्ता मिळत नाही. बरोबर आहे, कुणाला बायको चांगली मिळते, कुणाला चांगली मिळत नाही, कुणाला मिळतच नाही. बरोबर आहे, कुणाला 2 मिळतात, 3 मिळतात, परंतु एकही कामाची मिळत नाही. असं अनेक प्रकार आहेत बरं का. कर्कशे संगती दुःख उदंड फजिती असे पण आहे, म्हणतात कर्कशा मिळते. तुका म्हणे मद साक्षाली देखा, तुको बराय म्हणतात, देवभक्ता लागी करुणे दी संसार, अंगे वारावार करुणे ठेवी, स्त्री द्यावी गुणवंती, तिपे गुंते आशा, या लागी कर्कशा करुणे ठेवी, भाग्य द्यावे तरी त्याचा जोडे ताठा, या लागी करंटा करुणे ठेवी. म्हणजे भक्ताला सुद्धा देव संसार करू देत नाही म्हणे, वारंवार करतो, कारण त्याला मुक्ती द्यायची आहे, भोग द्यायचा नाहीये, म्हणून देव त्याला वारंवार बायको वंगळी देतो, किरकिर करते म्हणे, असं होतंय म्हणे. चला जाऊ दे, आपल्याला दुसरीकडे जायचं नकोय. तर हे सुद्धा कशाने प्राप्त होतंय, विपाकाद्वारे प्राप्त होतं. हे पतंजलीच्या सूत्रातलं सांगितलं मी. तर तो विपाक पण नाही यायला, तर विपाकाबद्दल सांगत होतो आपण, कर्म हे सांगायचं आहे आपल्याला. कर्माचं फल काय आहे, कर्माचं फल काय आहे आणि कर्म काय आहे हे सांगतोय. कर्म भिन्न आहे आणि कर्माचं फल भिन्न आहे. तर
हे आपल्याला कुठून प्राप्त होतं? कर्माच्या विपाक स्वरूपात. कर्माचं फल म्हणून आपल्याला आयुष्य, जन्म आणि भोग ठरतात. परंतु परंतु कर्म नाही इथे बोललं आपल्याला, बरोबर काय? तुमचं फल तुम्हाला कर्म करायला लावतं असं कुठं म्हणलंय का? मला सांगा बरं कुठून शोधून कोणी. तुम्हाला कर्म करण्यास प्रवृत्त कर्मच करतं असं कुठंच वाक्य नाही. आणि जर असं असेल तर कर्मसिद्धांत खोटा आहे. मग कर्मसिद्धांतच खोटा ठरतो. कळाला असेल तर सांगतो किंवा विचारा. कर्मसिद्धांत खोटा ठरतो म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला ही परिस्थिती दिलेली आहे. काय केलं? गरीब आई वडील दिले, बरोबर आहे. शरीर पण काळभोर दिलं, इद्र दिलं, नक्त दिलं, वक्त दिलं. परंतु तुम्हाला कसं वागायचंय हे सांगितलं का इथे? नाही, हेच नाही केलं बरं का. हे नाही सांगितलं. मग तुम्ही इथूनही चांगलं वागू शकता. आचार्य चाणक्य सांगतात, काय म्हणतात? ज्यांना रूप चांगलं नाही त्यांना बुद्धीनं काम करावं लागतं लय, बरं का. ज्यांना सौंदर्य नाही त्यांनी जास्त कष्ट करावे लागतात. ज्याने जास्त बौद्धिक व्हावं लागतं. आणि बौद्धिक माणसाला शरीराची सुंदरतेची गरजच पडत नाही बरं का. ज्यांना दिमाग नाही ते तोंडाला बघतात, तोंडाला बघत नाहीत. बुद्धिमान व्यक्ती चेहऱ्याला बघत नाहीत, आरशात सुद्धा बघत नाहीत खूप जण, बरोबर आहे. तर त्यामुळे बुद्धीच्या बळावरती ते जगू शकतात. त्यामुळे तुम्हाला जगायला चान्स दिलाय का नाही? मग तुम्हाला गरीब आई वडील दिलेत, परंतु गरीबच राहा म्हणलेलं नाही, बरोबर. तुम्ही श्रीमंत होऊ शकता. म्हणजे कर्म करायला तुम्हाला स्वतंत्रता दिली आहे. फक्त काय केलंय तर साधन दिलेले नाहीत तुम्हाला. साधन का दिलेले नाहीत? कारण अगोदरचं पाप कर्म आहे म्हणून अभाव दिलेला आहे, बरोबर. आई वडील असे दिलेले आहेत. आई वडील गरीब दिलेले आहेत, आई वडील अज्ञानी दिले आहेत म्हणून म्हणून तुम्हाला अज्ञानीच राहा म्हणलंय का? नाही. मग अज्ञानामध्ये असताना आम्ही कसं? मग तुम्हाला ते आता कर्माला स्वतंत्रता आहे बाबा. परंतु तुम्ही तुमच्याकडे जेवढे पैसे आहेत, आता समजा काही जण 1 लाख रुपये आहेत काही जणाकडे, काही जणाकडे 1 कोटी आहेत, काही जणाकडे 10 कोटी आहेत, काही जणाकडे 100 कोटी रुपये आहेत. आता मग सगळे जणाला स्वतंत्रता दिली आहे काम करण्याची. मग आता कोण कशी खरेदी कराल सांगा? आता वेगवेगळे तर असणार आहे पण प्रत्येकाला स्वतंत्रता आहे. मग असं कसं म्हणता येईल? मग का बरं एवढे केले? भेद देवाने केलेला नाही. देवाने आम्हाला असं का? देवाने दिलं नाही, तुमच्या कर्माने दिलेलं आहे. ते कर्माने तुम्हाला 100 कोटी तुमच्या कर्माने दिलेत, परंतु ते 100 कोटी कसे खर्चायचे हे स्वतंत्रता दिली. तो पाप कर्म करू शकतो, बरोबर आहे. पैशाच्या जीवावरती उधळपट्टी कर, पाप कर, परंतु पुढच्या जन्मी ते होणार आहे. त्याला स्वतंत्रता 100 कोटी खर्चण्याची. आणि ह्याच्याकडे काहीच नाहीये तर त्यानं कष्टातून कमवण्यासाठी सुद्धा त्याला स्वतंत्रता दिलेली आहे. अशाच प्रकारे कर्माचं फल मिळालेलं आहे, परंतु तुम्हाला काम करायला लावलेलं नाही. इथून मोकळं सोडले सर्वांनाच. म्हणून आपल्या जीवनामध्ये असं पडतं, अहो ते व्यक्ती किती वाईट वागतो आणि तरी सुद्धा त्याचं चांगलंच होतंय, आणि आम्ही किती चांगलं वागतोय तरी बी आमचं चांगलं होत नाही. असा कसा देवाच्या घरी अन्याय अत्याचार? नाही. पूर्वी काय केलंय तुम्हाला काय माहिती? हे फळ चालू आहे. मग त्यानं अगोदरचं गमवायला लागलंय. आता मात्र त्यानं आता काय करायला लागलं? ते अगोदरचं फल गमवायला लागलं आणि नवीन पाप कर्म कमवायला लागलं. त्यामुळे विपाक त्याला विचित्र मिळणार आहे पुढे. आणि तुम्ही अगोदरचं सारत आहेत, दुःख भोगत आहेत म्हणजे काय करत आहेत? तर अगोदरचं कर्ज सारत आहेत तुम्ही. आता ते विपाक जो पापाचा मिळालेला आहे तो विपाक सारत आहेत आणि चांगलं कर्म निर्माण करू शकता. परंतु आता यात अशी परिस्थिती होते की प्रारब्धाने कर्मफलाद्वारे आपल्याला विपरीत परिस्थिती प्राप्त झाली तरी आपण चांगलं करू शकतो. ज्ञानोबरायचं उदाहरण घ्या, तुकोबरायचं उदाहरण घ्या, आणखी कुण्या संतांचं उदाहरण घ्यायचे सांगा. भगवान कृष्णाचं उदाहरण घ्या. भगवान कृष्णाचा जन्म कुठे झाला होता? जेलमध्ये झालता. जन्मताच आई वडिलापासून दूर जावं लागलं. परत पुन्हा पुतना मावशी आली, आणखी हे आले, आणखी ते आले, आणखी भानगडी झाल्या. शेवट किती जीवनामध्ये जावं लागलं. पांडवाला पाहते पांडव अखंड वनवासी, परी आठविती, पांडुरंगाला आठवतात तरी परमात्म्याला त्यांनी वेगळं झाले नाहीत. मग हे आमचं कुठं देवाने चांगलं केलंय, कशाला त्याला आठवण करू असं म्हणले का? ते नाही, बरं का. उलट दुःखच मागितलं त्यांनी, कारण दुःखामध्ये ईश्वराचं स्मरण राहतं म्हणून. म्हणून मग त्यांना विपरीत परिस्थिती होती तरी त्यांनी धर्म सोडला का? नाही, बरोबर आहे. तर संत तुकोबाराय ज्ञानोबारायांना परिस्थिती चांगली नव्हती तरी सुद्धा ते संत घडले. आता असंच एक उदाहरण घेऊ. कसं? विपरीत परिस्थितीमध्ये चांगलं घडायला स्वतंत्रता त्यांना दिली होती, घडले का नाही? हो म्हणा ना, बरोबर आहे ना. वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी यशस्वी झाले. वाईट परिस्थिती होती म्हणून त्यांनी हे मी मानत नाही असं म्हणले नाहीत. आणि आता बघू, आता वाईट परिस्थितीमुळे वाईट होणारे पाहूयात.
वाईट परिस्थितीमुळेच वाईट होणार आहे. जगाने अन्याय केला. एक देव माणूस नावाचा चित्रपट आहे बघा, अगोदरही सांगितले कर्माच्या वेळेस, मी दरवर्षी सांगत असेल कारण एवढंच मला माहिती आहे. देव माणूस नावाचा एक चित्रपट आहे बघा मराठीमध्ये, खेळ कुणाला दैवाचा कळला असं गाणं होतं बघा. आता कुणी बघत नाही हे चित्रपट, मराठी पण रवींद्र होतं. महाजनीचा, रवींद्र महाजनी त्यात डाकू हम्म. दाखवला. हा, तो डाकू झालाय. तर कशामुळे डाकू झाला तो? परिस्थितीमुळे टाकून झाला होता. त्याच्या परिस्थितीमुळं त्याच्यावरती अन्याय झाला होता. सावकाराने त्याचा अन्याय केला होता, बहिणीचा बलात्कार झाला, आई वडिलांचा खून केला, बरोबर आहे, खूप हाल अपेष्टा अत्याचार केले त्यांच्या गावातल्या एका व्यक्तीने, सावकाराने म्हणा किंवा कोण असेल त्याने. मग त्यानंतर मग तो काय केला, शस्त्र घेतला हातामध्ये. मग ह्याला विपरीत परिस्थिती प्रारब्धान आली. उदाहरण घेतोय बरं का, टीव्ही मधलं खरं नाही ते, व्यवहारातलं सांगतोय मी बरं का व्यवस्थित. जर अशी परिस्थिती कशाने झाली कुडके सर, तर ते प्रारब्धाचा विपाक, सती मोले तद्विपाको जाती आयुर भोगा. हे भोग त्याला कशामुळे प्राप्त झाले वाईट, तर त्याने आता काय केलं का नाही, तर प्रारब्धाचं फल म्हणून त्याला अनाथ व्हावं लागलं, अत्याचार सहन करावे लागले. आणि त्याने काय केलं, मग त्या अत्याचाराविरुद्ध त्याने संत झाला का नाही, बरं का. मग त्याने काय घेतलं, शस्त्र घेतलं आणि तो गुंड झाला. तो काय झाला, गुंड झाला. म्हणून तो काय झाला, त्याचं फल काम करायला लावलं का त्याला, प्रारब्धाने फल दिले, काम करायला सांगितलेलं नाही. आणि ज्ञानोपरायांना सुद्धा भिक्षा मागू देत नव्हते बरं का. त्यांना किती पाहिलं असेल तुम्ही, ऐकलंय ना चरित्र वगैरे. तर अत्याचार झाले, मग अत्याचार झाले म्हणून त्यांनी शस्त्र घेऊन त्यांनी बी झाले असते कधी गुंड. गुंड होता आला असतं का नाही, झाले का नाही. मग प्रारब्धाने फळ दोघांना पण दिले. जो गुंड झाला त्याला बी प्रारब्धाने विपरीत परिस्थिती दिली होती, आणि जो संत झालाय त्याला पण प्रारब्धाने विपरीत परिस्थिती दिली होती, परंतु विपरीत करायला सांगितलं नव्हतं. कारण जीव कर्म करण्यामध्ये स्वतंत्र आहे. विपरीत परिस्थिती दिली होती, परंतु तुम्हाला सोडलंय मोकळं, काय करायचं ते करा. एकाला पायाला बांधून सोडलंय, एकाला फुलं सोडलं असेल, परंतु त्यानं मोकळं सोडलंय. बरोबर, कसं पळायचं ते पळा. त्यातून पुन्हा गणित करता तुमचा हिशोब होणार आहे, पुढं काय होणार आहे ते. हे झालं वाईट परिस्थितीमधून चांगले आणि वाईट होणारे, वाईटातून वाईट होणारे आणि वाईटातून चांगले होणारे, कारण जीव कर्म करण्यामध्ये स्वतंत्र आहे. आता आपण चांगल्या परिस्थिती पाहू. तो चांगल्या श्रीमंत घरी जन्माला आला, सत्ताधीशाच्या घरी जन्माला आला, सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आला, रूप यौवन सौंदर्य आयुष्य हे सर्व घेऊन आला. असे दोन्ही प्रकारचे घेऊन आता मग. आणि हे दोन्ही घेऊन आल्यानंतरही रतन टाटा सारखे सुद्धा दानधर्म करणारे आहेत का नाही सांग. उदाहरण म्हणतो बरं का, मला माहित नाही त्यांचं काय, ते उगा ऐकलेलं समोरचं, बरोबर आहे. तर त्याने समजा दान धर्म केले, पैसा आहे का नाही, मग असं करायचं, मेरा पैसा मैं ये करो एक काय मेरी मर्जी काय तर आहे बघा गाणं तसं. मी ही करू ना ती करू ना ते करू, माझी मर्जी, का माझा पैसा आहे मी उधळीन, असं म्हणले का. ये करू मैं चाहे वो करू मेरी मर्जी. हा, असं गाणं आहे बघा ते. हा मग करता येत असतं का नाही चांगलं. मग चांगल्या परिस्थितीमधूनही त्यांनी सत्कर्मच केलं. आणि आता असं बघूयात, मग काही असतील तर आता नाव घेत नाही. अशी सत्ता आहे, सत्तेचा दुरुपयोग, पैसा आहे, पैशाचा दुरुपयोग, बरोबर आहे. अनेक अत्याचार हालपिष्टा करतात. कशाच्या जोरावरती, धनाच्या बळावरती, सत्तेच्या बळावरती जर कोणी करत असतील तर मग त्यांनी करत आहेत, त्यांना पण स्वतंत्रता दिलेली आहे जीवाने, त्यांना पण पुरवठा केले, ह्यांना पण पुरवठा केले. सत्ता, धन, ऐश्वर यांना पण दिले, यांना पण दिले. मग फरक कसा आहे, जीव कर्म करण्यामध्ये स्वतंत्र आहे. आता तुम्हाला काय करायचे, तुमच्याकडे दिलेले म्हणजे कर्माचं फल प्राप्त होतं, कर्माचं फल कर्म प्राप्त होत नाही, बरोबर आहे. तुम्ही कामाचं फळ काम मिळतं का कुणाला सांगा. कामाचं फळ तुम्हाला मोबदला पैसा मिळतो, कामाचा मोबदला धान्य मिळतं, कामाचा मोबदला आणखी काही मिळेल वस्तूच्या स्वरूपात, परंतु कामाचा मोबदला काम मिळतं असं कोणी सांगितलंय का बरं आतापर्यंत सांगा. कामाचा मोबदला काम, तुम्ही काम करताय म्हणून तुम्हाला कामच दिलं असं होतंय का. तुम्ही काम करताय म्हणून आणखी कामच द्या तुम्हाला, असं होतं का नाही. मग कर्मात कसं होईल बरं. मग कर्माचं फळ हे परिस्थिती होतं, परिस्थितीचं फळ कर्म नाही होत. परिस्थितीमुळे तुम्हाला स्वतंत्रता दिली आहे, परंतु परिस्थिती अगोदरच्या कर्माने प्राप्त झाले. कळाला असेल कर्माचा सिद्धांत तुम्हाला, खूप सुंदर सांगितलंय मी बरं का. तर त्यामुळं जीव कर्म करण्यामध्ये स्वतंत्र आहे. उलट जर कदाचित असं बघू की जर देवच कर्म करायला लावला असता तर, आता एक हे नाही पण आपण उदाहरण घेऊ,
देवानं जर तुम्हाला कर्म पण करायला लावलं असतं तर मग पापी आणि पुण्यवान म्हणण्याची गरज होती का? कारण झाड बाबळीचं आहे, काटेरी बाबळीचं झाड आहे, मग त्याचं बी पडल्यानंतर काय उगवेल? परत आणखी त्याला काय लागतील? फळं लागतील, ते आणखी काय होतील? काटेरी झाड. मग ते बाबळीच्या झाडाला बाबळीचेच झाडं लागणार आहेत. मग पापी व्यक्तीचं कर्माचं फळ पाप कर्म, पाप कर्माचं फळ पाप कर्म, कर्माचं फळ पाप कर्म, पाप 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 ही शृंखलाच राहिली असती. आणि पुण्यकर्माचं फळ चांगलं, चांगल्याचं फळ चांगलं, चांगल्याचं चांगलं, चांगल्याचं चांगलं. मग चांगलं हे ते चांगलंच राहणार असतं आणि पापी आहे ते पापीच राहणार असतं. मग त्यामुळे देवानेच केलंय की मग कर्म सिद्धांतच आला नसता. बरं का? चांगलं वागाव रे असं कोणी म्हणलंच नसतं. पाप करू नये असं म्हणण्याचं नाही, आम्हाला पापासाठीच तयार केलंय, देवाने आम्हाला पापासाठीच तयार केलेलं आहे असं म्हणलं असतं का नाही कोणी? मग किती वेडे आहेत सांगतो, कर्माचा सिद्धांत सांगणारे खूप वेडे लोक आहेत बरं का. अध्यात्म या मार्गामध्ये सुद्धा कर्म सिद्धांत सुद्धा कळत नाही. काय करावं? ते देवच करायला होते म्हणतात. खूप खूप जण म्हणतात काय करावं, तर ते काढून टाका बरं का. म्हणजे देव तुम्हाला परिस्थिती दिली आहे, तुमच्यावर अत्याचार झालेला आहे, तुम्हाला त्रास झालेला ही परिस्थिती आहे, परंतु तुम्हाला चुकीचं वागा म्हणलेलं नाही. तसं तुम्हाला चांगलं दिलंय म्हणजे चांगलंच करा म्हणलं नाही, काय करा वंगळ वागा, मग तुम्हाला काही नाही मोकळीक दिलेली आहे. त्यामुळे वंगळ्यातून हे चांगलं होता येतं आणि वंगळ्यातून वंगळही होता येतं, चांगल्यातून तर चांगलंही ते होता येतं, चांगल्यातून वाईटही होता येतं. ठीक आहे, कारण जीव भगवते कर्म करण्यामध्ये स्वतंत्र आहे. काय भगवद्गीतेमधील सर ध्यानयोग मधला श्लोक इथं चपखलपणे बसतोय सर. उद्धरेत आत्मनम, म्हणजे आपणच आपला प्रगतीसाठी आणि अधोगतीसाठी आपण स्वतःच जबाबदार असतो. कारण की आपण कर्म करतो, ईश्वर त्यात काही करत नाही. तेच ना, आपल्याला जी परिस्थिती दिली त्यासाठी आपण स्वतःच जबाबदार राहतो काय करायचं ते. आणि ती परिस्थिती घालवण्यासाठी सुद्धा आपणच सहाय्यक आहोत किंवा आणखी बिघडवण्यामध्ये आपणच आहोत. अन्याय झाला म्हणून आपण आणखी लोकांवरती अन्याय करू शकतो, अन्याय झाला म्हणून आपण एक साधू महात्माही होऊ शकतो. बरोबर आहे. खूप श्रीमंत म्हणून दानशूरही होऊ शकतो आणि खूप श्रीमंत आहे म्हणून दारुडी व्यसनी असेही होऊ शकतो. त्यामुळे आपण जीव कर्म करण्यामध्ये स्वतंत्र आहे. खूप महत्वाचा सिद्धांत आज समजलेला आहे, लक्षात ठेवा. तर काय सांगत होतो, तर मग ईश्वराला क्लेश नाही. क्लेश काय आहेत सांगितलं. ईश्वराला कर्म नाहीये, ईश्वराला कर्म नाही, अविद्या नाही म्हणून क्लेश नाही, अविद्या आदी क्लेश नाहीत म्हणून कर्म घडत नाही, अविद्या पण नाही, क्लेश पण नाही, कर्म पण करत नाही, कारण तो कसलेच कर्म करत नाही, पाप करत नाही, पुण्य करत नाही, म्हणून त्याला विपाक. विपाक म्हणजे मोबदला, फळ पण त्याला प्राप्त होत नाही, म्हणून फळ पण प्राप्त होत नाही. म्हणजे कर्माचं राहिलं सांगायचं तरी दोन भाग सांगायचे होते. एक कर्माचं फल, हे फक्त मी काय सांगितलं एवढे दृष्टांतातून कळालं का? कर्माचं फल कसं प्राप्त होतं, कर्म करायला लावत नाही हे सांगितलं. परंतु कर्म करत असताना त्याचे दोन भाग तयार होतात. एक कर्माचा चित्तावरती एक आशय निर्माण होतो, साठा, फलाचा साठा बरं का, फल, आणि एक संस्कार निर्माण होतात, दुसरा एक संस्कार भाग. मग त्यातही आणखी कसं होतात, कर्म, कर्म बरोबर इकडे फल, कर्म इकडे संस्कार, दोन केले. कर्म मध्ये कर्माला आता दोन फाटे फोडा, इकडे फल, इकडे संस्कार. आता त्या संस्काराला पण दोन फाटे फोडा, एक तात्कालिक, एक फल बघूयात का, संस्कार. ठीक आहे, संस्कार, संस्कार आणि इकडं फल, फलामध्येही दोन करा, फलामध्येही दोन भाग करा. एक आहे तात्कालिक, एक कालांतरिक. फल कसे, तात्कालिक, कालांतरिक. परत तात्कालिक मध्ये पण आणखी दोन भाग करा. तात्कालिक मध्येही दृष्ट, अदृष्ट. कालांतरिक फल त्याच्यामध्ये पण दृष्ट, अदृष्ट. आता फल कसे प्राप्त होतात सांगतो. तात्कालिक फल, आपण तिखट खात आहोत, तिखट झाले काय, तात्कालिक फल काय मिळेल, जळजळ केली, बाबा घाम आला, तिखट लागलं, जिभेला दाह झाला.
परंतु त्याचं कालांतरिक फळ काय झालं? शौचास अडचण होत आहे, मूळव्याध होतो आहे, हे कालांतरिक फळ झालं. पण हे दृष्ट फळ झालं, हे दृष्ट फळ झालं. परत अशाच प्रकारचं अदृष्ट फल जे की न माहीत असणार, चित्तावरती काय प्रभाव झाला? बरोबर आहे. आणखी असंच घेऊत, मग आपण अत्याचार केला, खून केला, चांगलं वागलं, काही पण केलं, मग चांगलं वागलं त्याचं दृष्ट फल काय मिळेल? स्तुती झाली, तात्कालिक. पण तात्कालिक फल, स्तुती केली, वा 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 लोकांनी म्हणलं. त्यानंतर कालांतरिक फळ काय झालं? त्यापासून काहीतरी पुरस्कार वगैरे वगैरे काहीतरी प्राप्त झाला चांगल्या वागण्याचा. परत अदृष्ट फलामध्ये पण अदृष्ट फलामध्ये काय झालं? चांगलं करण्याची प्रवृत्ती, संस्कार अंश, ह्या प्रत्येक कर्माचा संस्कार, इकडे संस्कार अंश बरं का, इकडे एक संस्कार अंश तयार होतो, याच्यावरती प्रवृत्ती तयार होते, आणि इकडं फलही तयार होतं. फलाचे पण भाग तात्कालिक, दृष्ट, अदृष्ट, तात्कालिक, कालांतरिक. कालांतरिक मध्ये सुद्धा काही काळाने काहीतरी खूप काहीतरी मोठं होणं, हे कालांतरिक पण दृष्ट फल झालं. आणि कालांतरिकही परत अदृष्ट फल म्हणजे जन्म मरणादी, आत्मोद्धार इत्यादी अनेक असे फल, दृष्ट अदृष्ट असे फलाचे प्रकार पडतात. तसं संस्काराचे सुद्धा दृष्ट आणि अदृष्ट. दृष्ट फल काय होतं? तर नित्य आपल्याला चांगलं काम करण्याची प्रवृत्ती लागते. हे खाल्लं, आनंद आला, मग काय खाल्लं? खावं वाटायला लागलं, परत खाण्याची प्रवृत्ती तयार झाली, संस्कार. आणि हे दीर्घकालीन संस्कार चित्तामध्ये साठलेले असतात. मग संस्कार अंश जो आहे तो आणि फलाचा अंश सुद्धा साठा बनवून राहत असतो, साठा बनवून राहत असतो. आणि मग त्याच्यामध्ये संचित प्रारब्ध, क्रियमान कर्म आपण पाहिलेलं आहे. तर ते आपल्याला भोगण्यासाठी समोर आलेल्या कर्माचं नाव आहे प्रारब्ध कर्म. प्रारब्ध कर्म संपवता येत नाही, ते भोगूनच सारावं लागतं. प्रारब्ध कर्म हे भोगूनच सारावं लागतं. तो महात्मा सुद्धा असला तरी, मग तो मुक्त जरी झाला तरी त्याला जन्माला यावं लागतं. त्याला म्हणायचं कसला योगी? विदेह योगी. आधी मुक्ती मिळालेली आहे, उपजताची ज्ञानी, हे वर्म जाणवणे. ज्ञानोबराय जन्मतात सिद्ध होते, परंतु कर्म राहिलेलं होतं, लोकांकडून त्रास सहन करायचा होता. मग कर्मफल झालं की समाधी प्राप्त केली. बरोबर आहे ना? जन्मताच ज्ञानी होते, 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. बरोबर आहे. मग अगोदरच कैवल्य प्राप्तच महात्मा होते जन्माला. मग जन्माला का आले होते? तर संस्कार शेष आपल्याला समाधीपादामध्ये पुढच्या सेमिस्टरमध्ये पाहायचंय. सौदत्ती सर, पुढच्या सेमिस्टरमध्ये आपल्याला हे पाहायचंय, प्रकृती लीन योगी, संस्कार शेष वगैरे 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 पाहायचे. त्यांचे संस्कार शेष राहिलेले आहेत आणि ते सारायला यायचे, फलाचा भाग सारायला यायचे, परंतु ते नित्यमुक्त आहे. अलग लक्षात? त्यामुळे ते सारता येत नाहीत कर्म, अगोदर झालेले कर्म. आणि कैवल्यपादामध्ये आपल्याला हेतू, फल, आश्रय इत्यादी तिथे पाहता येईल. त्यामुळं योग दर्शन कळालं तर समग्र कळेल आपल्याला काय विषय होतात आपल्याला. तर संस्कार अंश, फल अंश आणि साठा, याचंच नाव आशय इत्यादी. आशय 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 शब्दाचा अर्थ कळाला? साठा, साठवणुकीचं ठिकाण. आणि मग तिथे आश्रयस्थान तिथे पाहायचंय आपल्याला कैवल्यपादामध्ये पुन्हा. आता इथं कळालं का दुधगावकर सर? इथे आशय कळाला म्हणजे तिथे हेतू, फल, आश्रय तिथे कळणार आहे. मग कर्म जिथे साठलं जातं ते भांडच फोडलं जातं तिथे. मग त्यामुळे तो योगी योगरतो वा भोगरतो वा, तिथे 2-3 दिवस काय 1 दिवस तरी वाद झाला होता. म्हणजे वाद म्हणजे चर्चा झाली होती. असं कसं होऊ शकतं? एकदा योगी कैवल्य असंप्रज्ञा समाधीला प्राप्त झाल्यानंतर तो कसाही वागला तरी तो वापस फिरत नाही, असं का होऊ शकतं? तर तिथे आपण विस्ताराने बोललो होतो, खूप चर्चा झाली होती. कारण ते आशयच नष्ट झाला. आशय ठेवायचं जे साधन आहे तेच नष्ट झाल्यानंतर ठिकाण राहतं कुठं? त्यामुळे तो योगी कितीही कर्म काही करू, त्याचं कर्म कसलं होतं? अकर्म. त्याच्याकडून कर्मच घडत नाही. मग तो भोगी त्याग झाला, संगीचा संग, बोल अबोलने, मरोनिया जिने, असोने नसने जने अम्हा. भोगी त्याग झाला, संगीचा संग, तोडी येले लाग माग दोन्ही. मग असा जो महात्मा असतो तर तो कर्म केला तर त्याच्याकडून कर्मच घडत नाही. ते आपल्याला ते पाहता येईल. परंतु तो महात्मा होत असतो बरं का. हे क्लेश कर्म विपाक आशय निवृत्त होऊ शकतो. कोण? पुरुष. तुम्ही, आम्ही, जगातले सगळेच पुरुष काय करू शकतात? आपल्याला अविद्येचा नाश करून, अविद्येचा नाश केला की क्लेशाचा नाश होतो. क्लेशाचा नाश, अविद्येचा नाश झाला की
कर्म घडत नाही. कर्म घडत नाही गेलं की काय होतं? विपाक प्राप्त होत नाही. विपाक प्राप्त नाही झाला की आशाही राहत नाही. मग हे सगळंच राही नसल्यावर मग काय राहिलं? काय नाही, तो मुक्त होतो. मग जैन दर्शनामध्ये आपण कसं पाहिलेलं आहे? पुद्गला सूक्ष्म कर्माचे चिकटतात, मग ते नवीन सतत 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 येतात. मग त्यासाठी काय करायला पाहिजे? संवर. 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 मग अगोदर चिकटलेले काय कसे काढावे लागतील? निर्जरा. साफ करावं लागेल. आणि मग संवर पण झालं, निर्जरा पण झालं. मग आता काय उरेल? मोक्ष. कैवल्य. तिथे मोक्ष आहे. मग मोक्ष. इथं सुद्धा असंच कैवल्य प्राप्ती. काहीच अवघड नाही. मी काय म्हणलं होतं तुम्हाला? सगळे मोक्ष. दर्शन एकच येतो. उग वेडे पण आहे ते. मग एकत्रित समजायचं आपण. दुरून पाहिलं, व्यवस्थित पाहिलं की सगळंच कळतं. आणि मग ते बंधन पण कसे होतात ते पण सांगता येईल तिथे. बंधन कसे होतात? आश्रव. आश्रवाचे प्रकार. आश्रवामुळे बंध तयार होतो. बरोबर आहे का? आश्रव. भावाश्रव आणि आश्रवामुळे द्रव्याश्रव. आश्रव. त्यापासून बंध तयार होतो. आश्रवाला कर्मबंध 5 थांबवणार, प्रकारचे होतात. आश्रवाला थांबवणार संवर. बंधाला शिथिल करणार निर्जरा. हम्म. बरोबर, एकमेकाला दोन. असं पण आणखी वेगळं सांगतो तुम्हाला, आणखी व्यवस्थित. बरं का? हे नाही, ह्याला थांबवलं, हे नाही थांबवलं, मग 5वं तयार काय झालं? मोक्ष. ठीक आहे. लय सुंदर, एका वाक्यात कळायसारखं. तर मग असा, मग इथे काहीच नाही. मग क्लेश नाही, कर्म नाही, विपाक नाही, आशय नाही, असा परामृष्ट नुसता पुरुष होतो. ज्याला चित्तवृत्तीचा निरोध होतो, ज्याला कैवल्य प्राप्त होतं, तो असा होतो पुरुष. म्हणजे प्रत्येक पुरुष. मग असाच आहे का ईश्वर? हो, असाच ईश्वर आहे का? त्यानं पण असा विद्येचा नाश करून पुन्हा कैवल्य प्राप्त केलंय का? नाही. तो पुरुष विशेष आहे. तो कसा आहे? तर त्याला कधीच क्लेश नव्हते, कधीच कर्म नव्हतं, कधीच विपाक नव्हता, कधीच आशय नव्हता. मग त्यानं कैवल्य, सतत कैवल्यामध्ये राहणार आहे. तो सततच केवल आहे आणि तो संख्येनं एक आहे. पुरुष हे नाना आहेत आणि हा ईश्वर हा एक आहे. आणि म्हणून तो कसा आहे? पुरुष विशेष ईश्वर. क्लेश, कर्म, विपाक, आशय अपरामृष्ट पुरुष विशेष ईश्वर. असं तत्व म्हणजे ईश्वर आहे. असं ईश्वराचं वर्णन पतंजलींनी केलेलं आहे. आणखी तो कसा आहे? थोडक्यात सांगतो. 25वं सूत्र. तत्र निरअतिशयम सर्वज्ञ बीजम. तो ईश्वर कसा आहे? सर्वज्ञतेचं बीज. ज्ञ म्हणजे आपल्यासारखं ज्ञान मिळवलेलं आहे का? नाही. तो ज्ञानाची पराकाष्ठा आहे, ज्ञानाचा अत्यंतिक साठा आहे. असं ज्ञानाचा सर्वात श्रेष्ठ ज्ञान आहे. आणि तो कसा आहे? तर सर्वात ज्ञानी आहे आणि जगात त्याच्यापेक्षा ज्ञानी कोणीच नाही. असा हा ईश्वर आहे. बरं, ज्ञानाबद्दल कळालं. आणखी कसा आहे तो ईश्वर? एष 26वं सूत्र. स एष पूर्वेषाम अपि गुरुः. स एष पूर्वेषाम अपि गुरुः कालेनान अवच्छेदात. तो ईश्वर भूत भविष्य वर्तमान काळामध्ये उत्पन्न होणाऱ्या सर्व गुरूंचाही गुरु आहे. म्हणजे तो अनादि गुरु आहे आणि काळाद्वारे कधीच मृत्यूला प्राप्त न होणारा, कालेनान अवच्छेदात, असं हे ईश्वर तत्व आहे. मग अशा प्रकारचं, मग त्याचं उच्चार कसा करावा, त्याचं माहिती कसं आहे, त्याचा काही संकेत आहे का? हो, त्या ईश्वराचा काही संकेत आहे का? तो आहे ना त्याचा संकेत. काय आहे? तर तस्य वाचक तर त्याचं बोधक, वाचक, संकेत. संकेत आहे तो, नाही प्रणव. प्रणव त्याचं वाचक आहे, कारण तो वाचक बनत नाही. काल परवा आपण बोललो ईश्वराचं वर्णनच शक्य नाही, मग ते वाचक आहे फक्त. मग हे सुद्धा अलीकडचंच आहे. मग तस्य वाचक प्रणव. त्याचं बोधक हे आहे. किती लिहिता येईल ईश्वराबद्दल सांगा? एवढ्या सूत्राबद्दल सर्व आलेलं आहे. 20-25 पेज होतील, एक शोध प्रबंध होईल. परंतु आपल्याला किती लिहायचे? 3 पेज जास्तीत जास्त. आणि जर तो ईश्वर जर टिपाली 8च मार्काला, तर आपल्याला किती लिहायचं? 1.5 पेज लिहायचं. मग 1.5 पेज म्हणल्यावर 2 वळीच लिहायच्या त्याबाबत. आलं लक्षात? लई सोपं आहे. ठीक आहे. आता मग त्याचं तज्जपस्तदर्थ भाव नेहमी करण्यासाठी सांगितलेलं आहे. ते आवश्यक नाही. 28वं नाही बरं का.
तज्जपस्तद अर्थभावनम हे नाही येत, ईश्वराच्या वर्णनामध्ये येत नाही ते केलं पाहिजे म्हणलेलं आहे. आलं का लक्षात? नाहीतर ते पण ईश्वराविषयी जे आलंय ते असं नाही. तर ईश्वराबद्दल एवढेच सूत्र आहेत आणि व्यवस्थित विश्लेषण आहे असं मला वाटत आहे. जर काही माझ्याकडून राहिलं असेल तर तुम्ही